की प्रेम म्हणजे काय, तर ती इतकं गोड उत्तर देते ते माझ्या हिशोबाने. इट इज वन ऑफ द मोस्ट आयकॉनिक लाईन्स ऑफ रोमॅन्स इन मराठी सिनेमा. प्रेम म्हणजे काय? जे तू माझ्यावर करत नाहीस ते. व्हॉट डीप आहे भाई, व्हॉट डीप आहे. की तुम्हाला जर कोणतरी खूप मनापासून आवडत असेल तर तिला मिळवण्यासाठी तुम्ही सगळं पणाला लावा. पण जर तुम्हाला खरंच वाटतं की हे मेरा लाईफ टाईम प्यार, आणि ते काय कधी कधी 15व्या वर्षी कळतं, कधी कधी 25व्या वर्षी कळतं, कधी कधी 35व्या वर्षी कळतं, कधी कधी 45व्या वर्षी कळतं, कधी कधी 55. खरं प्रेम वेन इट विल हिट यू, यू डोंट नो. दुनिया इधर की उधर करतो बॉस, ते जाऊ देऊ नका. मला 9वीत एक मुलगी आवडायची खूप, आणि मग पण काही घडलं नाही. म्हणजे मनातलं मनात ठेवू नका, सांगा. मला असं भीती वाटते मग ती बरोबर आहे, भीती बरोबर आहे, ती मैत्री चुकीची नाही, ती भीती चुकीची नाही. पण बोललाच नाही आणि समोरचा हो म्हणला असता तर ते जास्त मोठं दुःख आहे. म्हणजे पिक्चर नाही बघायचा. जे मूवीज मध्ये कॉर्नर सीटवर केलं जातं ते फक्त आता नेटफ्लिक्स बघून करायचं, थोडक्यात सोप्या भाषेत. मम्मी मला दादा सांगतोय म्हणून मी सांगतोय, मला काय माहित नाही. मम्मी मी काय सांगत नाही, हा अकलेचे तारे तोडतोय, हा माझ्या ज्ञानात भर पडतोय, आणि हे जर कट केलंस तो ऑफेंड वगैरे नाही होत ना, कारण की लय खतरनाक, म्हणजे हा पॉडकास्ट एकदम ब्रुटल आणि ऑनेस्ट होणार. नाही, मला रागच येत नाही, त्यामुळे मला काही जनरली मी ऑफेंड. तेवढं जरा रक्त काढून दाखव ना. मला प्रश्न विचारायचा दादा तुला, तू मानणार नसशील किंवा ऑफेंड विफेंड होणार असेल तर बघा, मी ऑनेस्ट आणि ब्रुटल पॉडकास्ट करायचे. येस, ॲब्सोल्युट. ह्याच्यात मी आधी टेकच्या आधीच सांगतो तुला, तेवढं जरा रक्त काढून दाखव ना. मला असं वाटतं की कुठली पोस्ट नाही त्याच्या खाली कमेंट येत नाही, पण मला परत खूप भारी वाटतं यार, कारण 10पेक्षा जास्त वर्ष झाली दुनियादारी, आणि 2 मिनिट्सचा जमाना आहे ना. नूडल पण 2 मिनिटाचं लागतं. इथे जर 15 वर्ष जुनी एक आठवण काल परवा इतकी ताजी होत असेल तर त्या चित्रपटाने किती मोठा इम्पॅक्ट केला असेल तरुणाईवर. त्यामुळे जेव्हा जेव्हा कोणतरी मला म्हणतात नाकातलं रक्त काढून दाखव, तेव्हा मला आठवतं की दुनियादारी किती मोठा हिट होतं. आणि अजूनही त्यांना जर दुनियादारीतलं श्रेयस आठवत असेल, जिथे कालचं आठवत नाही रे आपल्याला, तर त्या सगळ्यांना मनपूर्वक त्यांचे आभार. आणि त्या सगळ्यांनी माझ्यावर इतकं प्रेम केलं करतात त्याबद्दल गॉड ब्लेस. काय एक नंबर उत्तर दिलं, पण तेवढं बघ जरा काढता रक्त. नाकातून रक्त? अरे दुनियादारीचं कॉन्ट्रॅक्ट पाठवतो, तेवढे पैसे पाठव, काढू लगेच. Scene 1, shot 1, take 1, action. पाहिलं होतं का असं पॉडकास्टला? नाही. कसं वाटतं? भारी. मला माहिती होतं तू असं फक्त पिक्चर मध्येच पाहिलं असणार आहे. म्हणलं आता तुझ्या पिक्चर मध्ये मी कधी येईल हे फिक्स नव्हतं, मग म्हणलं आपलंच असं काहीतरी करून टाकूया. हे बघ, तुझ्या चॅनलचं नाव आहे द ऑड इंजिनियर. हा, म्हणजे ऑड पण आहे आणि इंजिनियर पॉडकास्ट करतो हे पण आहे. सो बरोबर. मला काहीतरी मला वाटलंच होतं की अशी सगळं काहीतरी वेगळं असणार आहे. 100%. सो आय एम होपिंग की सुरुवात जरा वेगळी. किती पॉडकास्ट केलेत आतापर्यंत? 2 किंवा 3. मी फार पॉडकास्टवाला माणूस नाही. काय बरं, म्हणजे कोणी बोलवलं नाही का, तुझी इच्छा होत नव्हती? नाही, बोलवतात सगळे. मला असं वाटतं की काहीतरी आपल्याकडे सांगण्यासारखं असेल तर जाण्यात पॉईंट आहे. उगाच बडबड करायला जाण्यात काही पॉईंट. तो ऑफेंड वगैरे नाही होत ना, कारण की लय खतरनाक, म्हणजे ते इंट्रो मध्ये पण लोकांनी पाहिलं असेल की हा पॉडकास्ट एकदम ब्रुटल आणि ऑनेस्ट होणार आहे. नाही, मला रागच येत नाही, त्यामुळे मला काही जनरली मी ऑफेंड. परत मला म्हणू नको हे कट कर म्हणून. बिलकुल नाही. पहिलाच प्रश्न असा खतरनाक आहे आपला. आत्ता मी पाहिलं की तुला असं कोणी साधारण ते विचारत नाही, आपल्यात प्रथा आहे की असं विचारायचं नसतं, पण आपण ऑडे म्हणून विचारणार बाबा की दादा तू जे
आत्ता व्हिडिओ पाहिलं, तू रेंज रोवर वगैरे घेतली, ज्या दिवशी मी गाडी घेतली त्याच दिवशी तू घेतली, झालं असं. पण प्रश्न पॉडकास्ट तुझा आहे म्हणून मी तुला प्रश्न विचारणार आहे की तू किती पैसे कमवतो दादा? म्हणजे ऍड्सचे वेगळे, PNG ज्वेलर्सचे जे काही तू ओपनिंग करतो इकडून तिकडून, प्रायव्हेट जेटनी फिरतो, असं पिक्चर एकदम खतरनाक मध्ये, काय इन्कम जरा? सुखी आयुष्य जगण्यासाठी लागतात तेवढे. हा, हे डिप्लोमॅटिक उत्तर माझे पाठ झालेत आता, कारण की सगळ्यांना विचारून. पण तरी की असं नक्की काय बाबा, नाही रेंज रोवर मित्र, घेईपर्यंत? तुझ्या हातात प्रश्न विचारणं आहे, हा. उत्तर तर मीच देणार ना. बरोबर. पण गुगलवरती असं जेव्हा मी पाहिलं, तिथं असं होतं की 50 लाखापासून ते 1 करोड पर्यंत तुझी फी वगैरे आहे बाबा. मग गुगल बरोबर पॉडकास्ट कर. पॉडकास्ट माझ्या बरोबर असेल तर माझीच उत्तर ऐकायला लागणार. थांबू की जाऊ? बघ असं चिडला का तू? नाही अरे मी तुला हवीत ती उत्तर मी नाही देणार ना. हा, ते उत्तर पण. मी, प्रश्न तुला हवेत ते उत्तर मला हवीत. पण साधारण असं लोकांना इन्स्पिरेशन वाटण्यासाठी खरं तर हा प्रश्न आहे की मला असं वाटतं कॉन्ट्रोवर्शियल की नाही, डिफेंडर चालवतो ह्याच्यात इन्स्पिरेशन आलंच. ज्याला ह्याच्यातलं इन्स्पिरेशन कळत नसेल त्यांनी एनिवेज इन्स्पायर होऊ नये माझ्याकडनं. ते पण खरं आहे म्हणा. पण असं महिन्याला किती आयफोन वगैरे घेऊ शकतो आपण? वर्षाला एक आयफोन. हो, कारण लॉन्चच वर्षाला एक होतो ना. ते पण खरं आहे दादा. ठीक आहे, मी आता तुझी दुसरी पोस्ट वगैरे पाहिली सोशल मीडियावरती, तू गव्हर्नरला भेटला, मग तिथं कमेंट सेक्शन मध्ये डायरेक्ट सगळे सुरू झालं की आता राजकारण वगैरे वगैरे असं उतरणार आहे, तो असं आहे का? अजिबात नाही. सी, राज्यपाल हे त्या स्टेटचे प्रथम नागरिक असतात. बरोबर. तो त्यांचा मान आहे. आणि त्यांनी जर सांगितलं की त्यांना तुम्हाला भेटण्याची इच्छा आहे कारण ते नवीन नियुक्त होऊन आले, तर तो मला मिळालेला मान आहे. आणि मला असं वाटतं की मी खूप भाग्यवान आहे की त्यांना मला भेटावं असं वाटलं आणि मला ही संधी आहे माझ्यासाठी. त्यामुळे मी अत्यंत नम्रपणे हे नमूद करतो की माझ्यासाठी तो बहुमान आहे. आणि पण त्यांना भेटायला गेलो म्हणजे मी राजकारण, कारण मुळात जितकं मला कळतं राजकारण, राज्यपाल ही पॉलिटिकल पोस्ट नाही, ही कॉन्स्टिट्युशनल पोस्ट आहे. पण मग त्याच्यामुळे असे तर्क वितर्क चालू झाले की आता फिल्म सोबत, आता कुठे चालू झाले? कमेंट सेक्शन मध्येच, म्हणजे कुठे? सोशल मीडियावर, म्हणजे थोडक्यात. सोशल मीडियाचं सगळं पटतं तुला? नाही. संपला विषय. पण मग सोशल मीडियावर सगळं खरं आहे असं तुझं म्हणणं आहे? नाही, तुझ्या ऑडियन्सला स्मरून सांग, सोशल मीडियावर सगळं खरं असतं? नाही, 100% संपला विषय. पण मग त्यामुळे त्यांना भेटायला जाणं हा माझ्यासाठी बहुमान आहे आणि तो मला मिळाला ह्याचा मला नेहमी आनंद आहे. का आज दिवसभर लय असं दमलंय का? असं दिवसभर एकदम सकाळ, म्हणजे काल रात्री पण तो ऑब्व्हियसली आपण शूट केलं वगैरे, त्याच्यानंतर मग हेक्टिक शेड्यूल असतं का? हेक्टिक असतं, धावपळ असते. त्यात आता चित्रपट रिलीज होतोय, ऍक्टर पण आहे, प्रोड्युसर पण आहे, सो धावपळ आहे. ऑफकोर्स धावपळ. कुठं होता ह्याच्या आधी एका दुसऱ्या कार्यक्रमावर. असं दमत नाही? मला असं वाटतं की जर तुम्हाला काहीतरी करायचं असेल, तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल, तुम्हाला तर मेहनतीला पर्याय नाही. आणि मेहनत करून जर तुम्ही दमलात आणि शांत झोप लागली तर ते दमणं चांगलं, दमावं. पण दादा आता आपण पाहिलं, म्हणजे तुझ्या मागचा एक जो पिक्चर आलता, 1-2 पिक्चर आलते ते पडले, मग तरी पण उठून परत पळायचं, परत तेच करायचं, अशी एनर्जी कुठून मिळते की लोक आपल्याला त्यांना आवडेल की नाही? मग परत जर भीती असते ना की हा नाही चाललं? नाही, ऑफकोर्स भीती असते, डेफिनेटली असते. आणि पिक्चर पडला की त्रास होतो, वाईट वाटतं. पण इंग्रजीमध्ये खूप छान म्हण आहे, दॅट नोबडी कॅन ब्लेम यू फॉर अ फ्लॉप फिल्म, पीपल विल ओनली क्वेश्चन यू फॉर अ बॅड फिल्म. म्हणजे कोणीही कधी तुम्हाला फ्लॉप सिनेमाबद्दल ब्लेम करू शकत नाही. लोक तुम्हाला वाईट सिनेमाबद्दल प्रश्न विचारू. आणि मला असं वाटतं की देवाच्या कृपेने हा सिनेमा वाईट आहे असं फार माझ्या बाबतीत होत नाही. हा सिनेमा चालला किंवा चालला नाही, कारण मुळात मला असं वाटतं की चांगला सिनेमा आणि चाललेला सिनेमा या दोन सेम गोष्टी नाही आहेत. आपल्याकडे अनेक उदाहरणं आहेत की चांगले सिनेमे होते आणि चालले नाही, आणि अनेक उदाहरणं होते आपण चित्रपट बघून म्हणतो अरे हा का चालला, कोणालाच आवडला नाही. त्यामुळे दोन वेगळ्या गोष्टी आहेत आणि सुज्ञ प्रेक्षकांना हे कळतं. आणि सिनेमा पडला तर डेफिनेटली त्रास होतो, डेफिनेटली वाईट वाटतं, डेफिनेटली आयुष्य संपल्याचा फील येतो. पण मला असं वाटतं की हरणं किंवा थांबणं किंवा थकणं किंवा धडपडणं किंवा पडणं हे मनुष्याचा एक अविभाज्य घटक आहे. त्याच्यानंतर तुम्ही काय करता इज व्हॉट मेक्स अ डिफरन्स. काय होतं म्हणजे जेव्हा एक पिक्चर पडतो किंवा तुझा एखादा पिक्चर जो पडलाय त्याच्यानंतर काय फिलिंग्स असतात मनात? वाईट वाटतं, सगळ्यात जास्त निर्मात्यासाठी वाईट वाटतं, कारण निर्माता पैसे लावत असतो. दिग्दर्शकासाठी वाईट वाटतं, कारण त्याची विजन तो पडद्यावर उतरवत असतो. चित्रपट हे दिग्दर्शकाचं माध्यम आहे, निर्मात्याचे पैसे आणि दिग्दर्शकाचं विजन. आम्ही सगळे डिव्हाइसेस आहोत ते विजन पडद्यावर उतरवण्यासाठी, सगळेच. मी तंत्रज्ञ म्हणतो सगळं, कारण ऍक्टर पण तंत्रज्ञ आहे, टेक्निशियन. आणि मला वाईट वाटतं, कारण मला असं वाटतं की माझ्या फॅन्सना जे हवं आहे ते मी नाही देऊ शकलो.
किंवा त्यांना माझ्याकडनं जी अपेक्षा आहे ती कदाचित मी नाही पूर्ण करू शकलो. सो त्याचं वाईट वाटतं, अर्थात वाईट वाटतं. ह्याचं कारण काय विचार करतो की तू सगळे आधी पिक्चर जे लवचे रिलेटेड केले होते, म्हणजे चॉकलेट बॉय म्हणतात तुला, मराठीतला शाहरुखही म्हणतात, आणि होय? हो 100% म्हणजे बरं. जेव्हा गुगलवरती पाहतो तेव्हा ते सगळं असं येतं युट्यूबला वगैरे बरं. व्हिडिओज मध्ये. मग त्याच्यामुळे लोकांना तुला वेगळ्या कॅरेक्टर्स मध्ये एक्सेप्ट नाही करायचं असं असेल का, असा विचार केला तू? असेल ना. मला असं वाटतं की लोकांना काय हवंय हे कळणं सोपं नाही. बरोबर. म्हणजे तू एखादा पॉडकास्ट करत असेल, एखादा पॉडकास्ट मिलियन्समध्ये जात असेल, आणि एखादा पॉडकास्ट जो तुला असं वाटतं की अरे हा भारी झाला, पण त्याला व्ह्यूजच येत नाही. हा बरोबर. सो ही या शोधण्याचीच गंमत कला आहे असं मला वाटतं. कारण 2+2 4 हा जर हिशोब लावला तर मग गणित आहे ना. बरोबर. आणि आपण कोणीच गणित मांडत नाही आहोत, आपण कला सादर करतोय. इथे 2+2 4ही होतात, 2+2 11ही होतात, आणि 2+2 शून्यही होतात. आणि गमतीचा भाग हा आहे की सगळी उत्तरं बरोबर आहेत, कारण ऑडियन्स चुकूच शकत नाही. त्यामुळे त्यांचं म्हणणं सराखोबर. त्यांना नाही आवडलं, वेगळा प्रयत्न करू, नव्याने प्रयत्न करू. तू जेवलं नाही का दुपारी? तुला आल्याला भूक लागली होती असं? अरे नाही, मला तूच म्हणलास ना की वडापाव चांगला. वडापाव हा, ते- माझ्या तोंडात शब्द घुमतोयस. तूच म्हणलास दादा वडापाव खूप भारी त्याच्यामुळेच ते मिळतो. आलं की आपलं एकदम रॉ. पण जेवला नाही आणि वडापावाला तू मागवलास म्हणून खातोय, मला नकोय. हा अच्छा, मग असं ठीक आहे. थँक्यू. माझं आवडीचं खाणं आहे वडापाव. खरं मला खूप आवडतं. आपलं रॉ असते, म्हणजे असं काय हे नाही की नाही आपलं, अरे पण आपलं नाही, महाराष्ट्राचं आपली डिश. वाफायला गरम गरम वडापाव, वाफाळलेला गरम गरम वडापाव आणि मिरची मिरची एक नंबर. हे कुठेतरी डस्टबिन मध्ये टाकलं पाहिजे. हा ते झालं. चांगलं आहे, उत्तम नक्की. आणि गरम आहे. हा, तुला कुठलं आवडतं पुण्यातलं असं वडापाव वगैरे? पुण्यात खूप वडापाव खाणं झालं ना रे माझं. मला आधी वाटायचं ते जोशी वडेवाले तुमचंच आहे. असं नाही ना काय? नाही रे, ते विचारलेलं बरं आपलं. असं घाईत का वाटतोय तू आज? नाही असं टेन्शन आहे किंवा काय असं? नाही, हा माझा स्पीड आहे. मी अदरवाईजच असा असतो, असं निवांत कधीच नसतो. काय सांगतो? पण मला एक कळत नाही दादा, तू आयुष्यातलं तुला जे हवं होतं ते सगळं कमवलंय. म्हणजे तुझ्याकडे फॅन्स आहे, तुझं चांगलं नाव आहे, तुझ्याकडं लक्झरी जे आपण म्हणतो, जे प्रत्येकाला हवं असतं, जे मटेरियलिस्टिक गोष्टी असतात त्या सगळ्या. चटणी भारी. वा, हे सगळं ड्राईव्ह काय करतंय तुला? मग तरी पण अजून आपल्याला पळायचं, अजून आपल्याला हे करायचंय, ह्याच्या मागे काय असं काय विचार आहे, थॉट काय तुझं? नाही, तू आता ज्या सगळ्या गोष्टी म्हणल्यास त्या खूप व्यावहारिक गोष्टी आहेत, त्याने मला ड्राईव्ह करत. म्हणजे तू आता मला गाडी आहे, हे ते. आपला जन्म काम करण्यासाठी झालाय. आपण जन्म घेतलाय की आपण काहीतरी करू शकलो पाहिजे, आपण काहीतरी लेगेसी सोडून जाऊ शकलो पाहिजे. मी काम करतोय कारण अजून 50 वर्षांनी 100 वर्षांनी कोणीतरी, एखाद्या माणसाने तरी म्हणावं की अरे हा असा एक ऍक्टर होता, बरं काम करायचं, बरे सिनेमे केले, एकाने म्हणावं. तर मला असं वाटतं की मेहनत करणं आपला स्थायी भाव आहे असला. म्हणजे माझा वैयक्तिक, मी सगळ्यांच्या वतीने बोलत नाही, मी माझ्या बोलतो. मेहनतीला पर्याय नाही, मेहनत करायलाच पाहिजे. आणि मेहनत आणि काम करण्यात कोणीच कमीपणा बाळगता कामा नये. वडापाववरून काय आठवतं तुला? चव, टेस्ट, बोलण्यातली, जगण्यातली, खाण्यातली, राहण्यातली, पिण्यातली. स्ट्रगल नाही, वडापाव आणि स्ट्रगलचा माझ्यासाठी, वडापाव आणि माझ्या हॅपी मेमरीज आहेत. काय म्हणतात ना की जेवण नसलं की वडापाववर दिवस काढले वगैरे, बरोबर. असा काय एक्सपिरियन्स आहे तुझा? नाही, मी तू स्ट्रगल केलंच नाही म्हणजे थोडक्यात? नाही, असं नाही. प्रत्येकाचा स्ट्रगल वेगळा वेगळा असतो. पण तुला तर लहानपणीपासून कॅरेक्टर मिळत होते. हो. आता मी त्या डीप मध्ये नाही, तू सगळीकडे ते बोललेलं आहे, तुला लहानपणीपासून पिक्चर मिळत होते. मग तुझ्या आयुष्यात काय स्ट्रगल होता? तुझं वय काय? माझं 25. थोडा मोठा झाला की तुला कळेल की स्ट्रगलच्या वेगळ्या वेगळ्या व्याख्या असतात. एक स्ट्रगल असतो काम मिळण्याचा, सगळ्यात छोटा स्ट्रगल. त्याच्यापेक्षा महाग म्हणजे कठीण स्ट्रगल असतो काम टिकवून ठेवण्याचा, मधला स्ट्रगल. आणि त्याच्यापेक्षा मोठा आणि डिफिकल्ट स्ट्रगल असतो केलेलं काम चांगलं करतल्या सातत्य ठेवण्याचा, कन्सिस्टन्सी. तिसऱ्या स्टेजला आहे आता. नाही, मला माहिती नाही मी कुठल्या स्टेजला आहे, पण तुला असं वाटतं की मी पहिल्या स्टेजला नाही ना, त्यामुळे तुला असं वाटतं की मी स्ट्रगलच नाही केला. तर तुझं थोडं वय झालं आणि थोडा अनुभव आला की तुला कळेल की जेव्हा सलग 10 व्हिडिओला 2 मिलियन येतात, मग 11व्या व्हिडिओला 2 मिलियन आलेच पाहिजेत, हा स्ट्रगल सुरू होतो. स्ट्रगल संपत नाही मित्र. स्ट्रगल हे जिवंत असण्याचं लक्षण आहे, तो कोणालाच संपत नाही. पण मग ते एक असतं ना की मला आयुष्यात हे हवंय, आता मला 10 लाख सबस्क्रायबर्स हवे आहेत, मला 1 लाख सबस्क्रायबर्स. तुला किती हवे? नाही ठरवलेलं असं. नाही, पण तुझा नंबर असेल ना. आता तरी रिसेंटली 1 लाख कम्प्लीट करायचे बाबा. किती आहे तुझं आता? 83,000. किती वर्ष झाली चॅनलला? 1-2 वर्ष, 2-3 वर्ष. नाही. सो मग आत्ताचं हे की इथपर्यंत पोहोचायचं, तसं तुझं काय? उद्याचा दिवस छान जगायचा. मला एक तुम्ही जे प्रोड्यूस करता पिक्चर,
त्यांना सगळ्यांना एक प्रश्न विचारायचा असा मनापासून. तू पण प्रोड्यूस केलं पिक्चर. मराठी पिक्चर चालत नाहीयेत हे सगळे म्हणतात ते. मराठी इंडस्ट्री डब घायला आली आहे, फार वाईट सुरू आहे इंडस्ट्रीचं, थिएटर्स मिळत नाहीये, हे होते ते होते. जिथं पाहिजे तिथं असंच आहे की एखादं कुठलं तरी चालतंय, मग तरी पण पैसे काय इन्व्हेस्ट केले जातात ते मला असं वाटतं तुझ्या प्रश्नातच तुझं उत्तर दडलंय. एखाद्या पिक्चरसाठी. कोणीही चला एक फ्लॉप सिनेमा बनवूया म्हणून पिक्चर प्रोड्यूसच करत नाही. माणूस हा आशावादी आहे. आपण उद्याच्या आशेवर आजचं आयुष्य जगतो. म्हणजे आज तू कोणाला तरी फोन केला असेल ना, तो म्हणला असेल भेटूया, तू कोणाला तरी म्हणलं असेल ना उद्या 5 वाजता भेटूया, तुला काय माहिती उद्या सकाळी जिवंत उठणारच की नाही. बरोबर. तू या आशेवरच की ऑफकोर्स मी उद्या उठणार आहे आणि ऑफकोर्स मी धडधाकट असणार आहे, म्हणून तू कोणाला तरी म्हणलास हा उद्या भेटूया संध्याकाळी. आत्ता तुझा फोन लावतो ना, तू म्हणलास ना उद्या संध्याकाळी 5 वाजता भेटूया. का म्हणलास? तुला काय माहिती उद्या सकाळी उठणार आहेस, रात्री मेलास तर. पण युअर होपिंग की तू उद्या सकाळी उठणार आहेस, युअर होपिंग की उद्या तू धडधाकट असणार आहेस. त्यामुळे युअर होपिंग की हा उद्या मी तुला 5 वाजता भेटणार आहे. बरोबर. त्यामुळे दुनिया उम्मीद पे काय आहे. आपण सगळे आशावादी होत ना, आपण त्या आशेवर जगतो. सो आर ॲक्टर, सो आर टेक्निशियन, सो इज दी एंटरटेनमेंट इंडस्ट्री. एक काय होतं दादा की साऊथच्या पिक्चरला फार नावं ठेवली जायची की काय छपरीपणा आहे, काय यांचं फिजिक्स आहे का नाही, आणि आज त्याच ठिकाणी ती सगळ्यात मोठी इंडस्ट्री झाली. आणि एक आपली इंडस्ट्री होती ज्यांनी ही पूर्ण इंडस्ट्री सुरू केली, दादासाहेब फाळकेंनी, आणि त्या इंडस्ट्रीची आज ही हालत का? नाही, ही हालत नाही, ही चक्र आहे. हे फिरत असतं, हे फिरत राहतं. त्यामुळे हे चक्र बदलतं, ऋतू बदलतात. तसे चक्र रोजच उकाडा असतो का? नाही ना. पावसाळा पण येतो, मग हिवाळा पण येतो, मग उन्हाळा पण येतो. तसं हे चक्र आहे. तूच म्हणलास ना की काही वर्षांपूर्वी आपण साऊथच्या इंडस्ट्रीला नावं ठेवतो. तूच म्हणलास आज उदो उदो करतो ना, कारण आज चालतायत सिनेमा. बरोबर. काही वर्षांपूर्वी आपण बॉलिवूडला उदो उदो करायचो, आता आपण बॉलिवूडला नावं ठेवतो. बरोबर. काही वर्षांपूर्वी मराठी चित्रपट उत्तम चालायचे, आता जरा कमी चालतात. बरोबर. सायकल आहे. पण मग मराठी याच्यामध्ये म्हणजे मूवीमध्ये असा कुठला हिरो का नाही झाला ज्याला दुधाने अभिषेक केला जायचा किंवा ते असं, किंवा फायटिंगचे सिनेमे वगैरे? कारण आपली हिरो वर्शिपची इंडस्ट्री नाही, आपली स्टोरी वर्शिपची इंडस्ट्री. आपल्याकडे कथा नायक असतो, आपण कॉन्टेंट ओरिएंटेड सिनेमा करतो. आपल्याकडे कथा ड्राईव्ह करते ना, सगळे गोष्ट ड्राईव्ह करते, म्हणून आपल्याकडे दुधाचे अभिषेक वगैरे होत नाही. आपल्या इकडे नाही चालणार पिक्चर दादा हे फायटिंगचे वगैरे असं ग्लॅमरस किंवा असं. हे बघ, इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, नेव्हर से नेव्हर. लय भारी असं, म्हणजे तू बोलताना असं मला पहिल्यांदा असं रिलॅक्स वाटतंय की ना, असं ते फील आहे किंवा असं एकदम ग्लॅमरस भीती येणार. तू डायरेक्ट बोलतो, तुला बरं वाटतं ना? हां. तू कम्फर्टेबल आहेस ना? पॉडकास्ट कर एखादा. तेच चालू आहे. अच्छा, ते चालू. ओके. तू दादा जेव्हा सुरू केलं तेव्हा तुला वाटलं होतं की आपण असे पिक्चर देऊ ज्यांनी ते एव्हरग्रीन हिट राहतील, म्हणजे दुनियादारी किंवा असं काहीतरी होईन आपल्या आयुष्यात? मी तुला परत सांगतो, कुठलाही टेक्निशियन, कुठलाही प्रोड्युसर, कुठलाही डिरेक्टर वाईट सिनेमा बनवत नाही. तो बनता बनता चांगला किंवा वाईट बनतो. त्यामुळे प्रत्येकजण सिनेमा बनवताना प्रत्येकजण भावना जेन्युइनली लिहित असते की चल एक चांगला सिनेमा बनवूया. त्या क्राफ्टचीच गंमत ती आहे की ते एका माणसाचं काम नाही, 100 डोकी मिळून एक सिनेमा बनतो. बरोबर. आणि टू मेनी फॅक्टर्स कम टुगेदर टू मेक ऑर ब्रेक अ फिल्म. आणि ती कलेचीच मजा आहे ना. म्हणजे आपण एखाद्या हॉटेलमध्ये जातो, आपण तिथला चहा पितो आणि आपण कौतुक म्हणून सांगतो, अरे वर्षानुवर्ष तीच चव आहे. ही कौतुक म्हणून सांगितलेली गोष्ट होते, कारण कठीण आहे वर्षानुवर्ष तीच चव सांभाळणं, ती जपणं, कन्सिस्टन्सी, सातत्य राखणं. पण सिनेमा वेगळी वेगळी लोक बनवतात ना. बरोबर. चहा तो एकच माणूस रोज बनवत असतो, त्यामुळे त्याची चव राहू शकते. पण आज तुझा येतो, उद्या माझा येतो, परवा त्याचा येतो, परवा त्याचा येतो. सो त्यातली कन्सिस्टन्सी राखणं अजून कठीण आहे, त्यातलं सातत्य राखणं अजून कठीण आहे. मग आणि हिट आणि फ्लॉप या नाण्याच्या 2 बाजू आहेत. अशी कुठलीही इंडस्ट्री नाही. तूच म्हणलास ना, साऊथचे सिनेमे पडत होते, चालत नव्हते काही वर्षांवर. त्यांनीही खूप घाण काळ बघितला, त्यांनीही खूप फ्लॉप काळ बघितला. आणि मी माझ्यापुरतं विचारलं तर मी आय एम होपलेसली ऑप्टिमिस्टिक. म्हणजे मी कंटाळा येस तो सकारात्मक माणूस. म्हणजे माझे मित्र मला म्हणतात की कधी ह्याचं घर जळलं तर हा म्हणेल चला त्यानिमित्तानं चांगलं इंटिरियर करू नवीन. सो घर जळल्याचं दुःख करत बसणार नाही, आता जळलं ते तर नवीन बांधू तेव्हा इंटिरियर नवीन करू. हा माणूस म्हणून माझं वायरिंग तसं आहे, मला प्रत्येक गोष्टीतलं चांगलं दिसतं आणि ती माझी ताकद आहे असं मला वाटतं. दादा, जेव्हा मी ह्या पॉडकास्टच्या बद्दल रिसर्च करत होतो की तुझ्याबद्दल आपल्याला काय काय प्रश्न विचारू शकतो, तर मोस्टली ते तुझं रामायणमध्ये होता, तुझं लहानपणापासून तू सगळीकडे ते बोललाय.
पण जेव्हा मी ते व्हिडिओ स्क्रोल करत होतो ना, तेव्हा दुसऱ्या तिसऱ्या नंबरलाच एक व्हिडिओ आला की स्वप्नील जोशी फ्लॉप का झाले ह्याची ही 10 कारणं. स्वप्नील जोशी फ्लॉप आणि क्वेश्चन मार्क असे व्हिडिओ दिसले आणि त्यांना व्ह्यूज आहेत वगैरे, लोक पाहतात आहे. तुला काय वाटतंय जेव्हा हे असं व्हिडिओज तू पाहतो? नाही, मी पब्लिक डोमेन मध्ये, मी ऍक्टर आहे. ऑडियन्सला मी ती मुभा दिली की त्यांनी मला जज करावं, त्यांनी माझं काम जज करावं. जोपर्यंत तुम्ही तिकीट काढून माझा सिनेमा बघताय, तुम्हाला मी तो हक्क दिलाय सांगण्याचा की हे चुकलं, ते बरोबर कर. आणि जेन्युइनली तुमचं म्हणणं मी इन्कॉर्पोरेट करण्याचा प्रयत्न करतो, करत राहणार. त्यामुळे मी फ्लॉप काय याची 10 कारणं मला कळली तर मला तो व्हिडिओ पाठव, मी त्याच्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करेन, उलटा मला फायदा होईल त्या व्हिडिओ. पण तुला असं वाटतं, मग तू असं विचार करतो की अरे आपण खरंच मग फ्लॉप झालोय का? हो, त्या सिनेमा पुरता होतोच ना फ्लॉप. सी, यू आर ओनली नोन बाय युअर लास्ट फिल्म. तुझा लास्ट पॉडकास्ट एपिसोड जर चालला नाही तर तू फ्लॉप पॉडकास्टर आहेस. एक्झॅक्टली. त्याच्या पुढचा चालला तर लगेच तू हिट पॉडकास्टर आहेस. बरोबर. आता काय म्हणतात त्याला, एखाद्या तुझ्या पॉडकास्टला लाखो व्ह्यू झाले तर तुझी हवा होणार. बरोबर. पुढच्या पॉडकास्टला नाही लगेच लोक तुला जमिनीवर आपटणार. नाही चालत आहे, नाही फालतू आहे काय, अरे असं गेलं तर कसं चालतंय का. सो नथिंग सक्सीड्स लाईक सक्सेस. पण तो व्हिडिओ मला प्लीज पाठव, मी त्याच्यातनं काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करेन आणि कदाचित 1-2 कारणं कमी होतील की मी फ्लॉप ऍक्टर काय, आय विल वर्क ऑन इट. आता ना मराठी इंडस्ट्रीमध्ये काय झालंय आता की ट्रोल्सच जास्त व्हायला लागले, ट्रोलिंगचं प्रमाण वाढलंय मराठी इंडस्ट्रीमध्ये, असं मला नाही वाटत. ओव्हरऑलच ओव्हरऑल झालंय. पण आत्ताचे रिसेंटचे जे पिक्चर आले त्याच्यामध्ये आपल्या मराठी इंडस्ट्रीमधले जे कलाकार आहेत त्यांना बॉलिवूडमध्ये आपल्याला चान्स मिळाला आणि त्यांनी कुठेतरी पॉडकास्ट दिले. मी नाव नाही घेणार, पण मग त्याचे खूप मीम्स झाले आणि तिथं असं म्हणण्यात आलं की रोल कमी भेटतात आणि बोलतातच जास्त आपले लोक. आपली म्हणजे मी स्पेसिफिकली मराठीमधली म्हणतोय की रोल कमी असतो पण बोलतात खूप आणि त्याच्यामुळे मग ही ट्रोलिंग जास्त होते. तुला काय वाटतं? मला असं वाटतं की बघण्याचा दृष्टिकोन, ग्लास अर्धा भरलाय का ग्लास अर्धा रिकामा आहे. कोणाला तरी तो अर्धा रिकामा दिसेल, कोणाला तरी तो अर्धा भरलेला दिसेल. आपण काय दृष्टिकोनाने ग्लासकडे बघायचा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. मी एक पाहिलं दादा की हे जर हिंदी पिक्चरच्या कुठल्या तरी ऍक्टरनी केलं की मग त्याला मेथड ऍक्टिंग म्हणलं जातं की रणवीर सिंगनी स्वतःला एका रूम मध्ये लॉक केलं होतं आणि तिथं तो त्या अल्लाउद्दीन खिल्जीची पूर्ण ऍक्टिंग करायचा आणि तो त्या कॅरेक्टरमध्ये घुसला होता. आणि संतोष दादांनी तेच करायचा प्रयत्न केला छावामध्ये की तो कॅरेक्टरमध्ये गेला, त्यांनी ते नाही पाहिलं गेलं तर त्याला सगळ्यांनी ट्रोल केलं. माझं वैयक्तिक मत विचारशील माझ्या पुरतं तर मला असं वाटतं की संतोषच्या वाट्याला जे काम आलं त्यांनी चोख केलं आणि ऍक्टर म्हणून आपण ते पाहिलं पाहिजे. त्यांनी त्या पॉडकास्टमध्ये काम नाही केलं ना, त्यांनी चित्रपटात काम केलं आणि त्याचा रोल 1 मिनिटाचा आहे का 4 मिनिटाचा आहे का 40 मिनिटाचा आहे महत्त्वाचं नाही आहे. त्याच्या वाट्याला जे काम आलं होतं ते त्यांनी पूर्ण समर्पण भावनेने केलं, त्यांनी त्याचं 100% दिलं. वैयक्तिक मी म्हणून मला संतोषचा प्रचंड अभिमान आहे की त्यांनी एका चांगल्या चित्रपटाचा तो भाग झाला, एका चांगल्या चित्रपटात तो होता आणि ॲज अ कलिग मला त्याच्याबद्दल नेहमी आदरच राहील. एक छावा पिक्चर होतं ज्यांनी पूर्ण येतं. तुला पण असं वाटतं की असं काहीतरी पिक्चर केलं पाहिजे हिस्टोरिकल रिलेटेड किंवा मला खूप आवडेल अशा एखाद्या चित्रपटाचा भाग व्हायला. कारण एकतर आपला इतिहास आहे, आपली संस्कृती ही हा सांगितला गेला पाहिजे, हे पोचलं पाहिजे, हे लोकांपर्यंत, हे घराघरात गेलं पाहिजे. त्यामुळे मला फार भारी वाटलं तो चित्रपट बघताना की असा राजा होता आपला आणि हे लिनिएज आहे आपलं, हे रक्त आहे आपलं, ही आपली संस्कृती. सो पिक्चर बघताना कधी तो पिक्चर हे विसरलो आणि कधी मी त्याचा भाग झालो मला कळलं नाही. आणि अशी कलाकृती त्याचा भाग व्हायला कोणाला नाही आवडली. दादा तुझ्याकडे खूप सगळे ऑप्शन्स होते की मराठीमध्ये तू ऑलरेडी हिट तर आहेच, मग हिंदीत जावं, इंग्लिशमध्ये जावं, म्हणजे हॉलिवूड किंवा बॉलिवूडमध्ये ट्राय करावं, तिथं तुला काम मिळू शकलं असतं, मग तू का नाही केलं? मी हिंदीतच काम करत होतो. तू जर माझं रेकॉर्ड म्हणजे तू रिसर्च माझा केला असशील तर तुला कळेल की मी अनेक वर्ष हिंदीतच काम करत होतो. हिंदी TV करत होतो, म्हणजे हिंदीत मी खूप जास्त काम केलं आणि मग मी मराठीत आलो. मी मराठीत 2010-11 मध्ये काम करायला सुरुवात. त्याच्या आधी मी मराठीत फार कामच नाही केलं. तू नाना वाटेकरांबरोबर मुस्तफा वगैरे केलं? नाही, TV सिरियल्स खूप केल्या होत्या मी. रामायण केलं, कृष्णा केलं, भाभी केलं, देश में निकला होगा चांद केलं, कहता है दिल केलं, भाभी केलं, घर की बात है केलं, खूप शोज केले मी. पापडपोड केलं. नाही, पिक्चर नाही केलं. मी पिक्चर बद्दल म्हणतो. पिक्चर मराठी केले मी. म्हणजे बॉलिवूडमध्ये का नाही? मला असं वाटतं, मला वैयक्तिकरित्या असं वाटतं की बॉलिवूडमध्ये जाणं
हा एम नाही आहे माझा. हिंदी सिनेमा करायचा ही किक नाही आहे मला. चांगले रोल्स करायचे ही किक आहे मला. मग ते मराठी असेल हिंदी असेल, म्हणजे बॉक्स टिक करायला मला हिंदी फिल्म नाही करायची. मला अनेक हिंदी चित्रपटांसाठी विचारणा होते, छोटे मोठे रोल्स ते सांगतात, पण मला असं वाटतं की नाही यार, याच्यापेक्षा इंटरेस्टिंग काम मी मराठीत करेन. कारण आपल्याकडे संहितेवर खूप भर दिला जातो, आपल्याकडे कॉन्टेंटवर खूप भर दिला जातो, आणि त्या बाबतीत मला मराठी चित्रपटांचा नेहमी अभिमान आहे. म्हणजे कॉन्टेंटमुळे तू मराठी इंडस्ट्रीमध्ये काम करतो कॉन्टेंटमुळे basically. पण मी मराठी इंडस्ट्रीमध्ये काम, आणि माझं वैयक्तिक माझं म्हणणं असं आहे की मी हिंदीत जर तितका ताकदीचा रोल असेल तरच जाईल, अदरवाईज नाही जाणार. आपण कधी बॉलिवूडला पण असं हे देऊ शकतो फाईट? काय वाटतं तुला? वेळ लागेल, पण अशक्य नक्की नाही. मग त्यासाठी काय करायला हवं? म्हणजे बापरे, मी परत इंडस्ट्री नाही, मी माझ्या तुझ्या पुरतं म्हणजे की नाही, सातत्याने चांगलं काम करत राहण्याचा प्रयत्न करायला हवा, आणि आपण तंत्रज्ञ म्हणून चांगलं काम करण्याचा प्रयत्न करायला हवा, आणि लोकांनी ऑडियन्स म्हणून चित्रपटांच्या मागे खंबीरपणे उभं राहायला हवं. या दोन्ही गोष्टी घडत राहायला पाहिजेत सातत्याने. बरोबर. मी तुझा वाळवी पिक्चर पाहिला, एवढा आवडला तो, म्हणजे आम्ही टीमच गेलो होतो पाहायला. म्हणजे त्याच्यासारखा पिक्चरच मराठीत नाही झाला असं आजपर्यंत मी म्हणू शकतो की असा पिक्चरच झाला नाही. म्हणजे तो काय सर्कल फिरून तिथे येतं, आणि ते तू जेव्हा स्क्रिप्ट काय होतं रे त्या वाळवीबद्दल, तू जेव्हा वाचली पहिल्यांदा किंवा तुला ऐकायला मिळाली? खूप मजा आली यार. एकदम माझा अत्यंत लाडका दिग्दर्शक आहे परेश मोकाशी. मला परेश बरोबर काम करायचं होतं अनेक वर्ष. मधुगंधा माझी मैत्रीण आहे, मधुगंधा कुलकर्णी. मधुगंधा आणि परेश हे नवरा बायको आहेत, आणि ते निर्माते आहेत दोघे. आपण मधुगंधा रायटर आणि प्रोड्युसर आहे, परेश रायटर, डिरेक्टर आणि प्रोड्युसर आहे. सो वाळवीसाठी जेव्हा परेशने मला विचारलं तेव्हा मला फार भारी वाटलं. मला परेश बरोबर काम करायचंच होतं, आणि तो आधी कधी योग आला नाही, तो वाळवीमुळे आला. आणि वाळवीसारख्या सिनेमात मला रोल मिळणं, आणि पहिल्या फ्रेमपासून शेवटच्या फ्रेमपर्यंत मी असणं चित्रपटात, ॲक्टर म्हणून मला असं वाटतं की तुम्ही एखाद्या ॲक्टरला एखाद्या अम्युजमेंट पार्कमध्ये घेऊन जाता आणि म्हणता ही पण राईड आहे, ती पण राईड आहे, ती पण राईड आहे, एन्जॉय कर दिवसभर. तशी मजा होती वाळवीत. लयच. आणि त्यात तुझी जी ऍक्टिंग होती, म्हणजे जो पिझ्झा खाताना जे तू डायलॉग बोलत होता आणि ते जे करत होता, काहीतरीच होतं, म्हणजे एकदम ऑड होतं ना. हा, म्हणजे एकदम ऑड होतं तो पिक्चर पण, आणि त्याचा एंड कोणी एक्सपेक्टच नव्हतं केलं की ब्रँडिंग केलं बघ तुझं. थँक्यू. तो जेव्हा पिक्चर, असे पिक्चर तू आता सिलेक्टिव्हली करायचे, आता जो तुझा पिक्चर येतोय सुशीला सुजित, कुठेतरी मला तसा टाईप मध्ये वाटतोय ना? काहीतरी वेगळं आहे, काहीतरी वेगळं आहे, काहीतरी वेगळं आहे, काहीतरी इंटरेस्टिंग आहे. सुशीला सुजित खूप इंटरेस्टिंग आहे. 18 एप्रिलला येतोय. प्रसाद ओक यांनी डिरेक्ट केलाय. प्रसाद ओक, मंजिरी ओक, मी आणि संजय मेमाणे. संजय मेमाणे खूप मोठे DOP आहेत. म्हणजे श्वास असेल, लयभारी असेल, हिरकणी असेल, चंद्रमुखी असेल, ते अगदी आता सुशीला सुजित. हिंदीतले खूप मोठे मोठे वेब शोज असतील. बरोबर. संजय सरांनी त्या सगळ्याची सिनेमॅटोग्राफी केली. श्वास तर अगदी ऑस्करपर्यंत गेला होता. सो आम्ही 4 मित्र होतो. आम्ही 4 मित्रांनी कंपनी सुरू केली, पंचशील एंटरटेनमेंट नावाची. क्या बात आहे. आणि त्याची पहिली निर्मिती आहे. सोनाली कुलकर्णी आहेत, सुनील गोडबोले आहेत, अजय कांबळे आहेत, सुनील तावडे आहेत, रेणुका दफ्तरदार आहेत, मी आहे, म्हणजे एकदम हेवी कास्ट आहे. अमृता खानविलकर आहे. 2 खूप इंटरेस्टिंग कॅमिओजमध्ये स्वतः प्रसाद ओक पण आहेत आणि अमृता खानविलकर आहेत. या व्यतिरिक्त 2 अगदी छोटे पण महत्त्वाच्या रोलमध्ये अथर्व सुदामे आहेत पुण्याचे, नम्रता शंभेराव आहेत. सो खूप इंटरेस्टिंग लोक आलेत एकत्र, आणि काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केलाय. सुशीला सुजित 18 एप्रिलला येतोय. अर्थात मी सुजित आणि सोनाली सुशील आहे. त्या पिक्चर मध्ये असं कळतंय म्हणजे टीजर वरून की तुम्ही एका खोलीत लॉक झालेत बाबा. होय, खोलीत लॉक झालं. असं झालं होतं का रिअल मध्ये तुझ्या आयुष्यात? रिअलमध्ये मी एकदा बाथरूम मध्ये अडकलो होतो. कोणासोबत? नाही ना रे, एकटा. ना खरं सांगायचं तरी चालेल. नाही, खरं सांगतो, तुला थोडी घाबरणार मी. हा, ते पण आहे, पण लग्न झाले म्हणजे मला नाही घाबरणार तरी कुणाला तरी घाबरणार आहेच. नाही ना, पण नाही, लीना बरोबरच गेलो होतो, आणि ती शॉपिंगला गेली होती, आणि मी तिला म्हटलं तू खाली उतर आणि मी एक शावर घेतो आणि मी येतो खाली. म्हणून ती खाली गेली, आणि ती खाली थांबली होती, आणि मी बाथरूम मध्ये बंद झालो, आणि मी ओरडते ती नव्हती रूम मध्ये, ती खाली गेली. आणि ती 10 मिनिटं 15 मिनिटं वाटलं माझा फोन सुरू आहे, येईल. ती फोन करते, मी फोन उचलत नाही. मग ती 20-25 मिनिटांनी जेव्हा वर आली, तिने दरवाजा उघडला, अरे कुठे आहे तुम्ही? आतनं म्हणत होतो की बाबा मी अडकलोय. आणि मग तिने बाहेरनं उघडला, तिला पण उघडला नाही, तो जॅम झालं होतं लॉक. मग तिने हाऊसकीपिंगला बोलवलं, मग हाऊसकीपिंगने ते स्क्रूड्रायव्हर वगैरे घेऊन दरवाजे उघडले, आणि मग मी बाहेर आलो. जाम फाटले असेल ना ते 25 मिनिटं? नाही रे, भीती वाटली. अच्छा, भीती वाटली, कारण प्लॅन नसलं की भीती वाटते ना. तू ठरवून एकटा राहिल्यास तर गोष्ट वेगळी, तू न ठरवता एकटा राहिल्यास तर, आणि तू काय करणार बाथरूम मध्ये, तू काय करणार करून म्हणजे? हा, म्हणजे
बरं आपण काय फोन म्हणजे मी तरी फोन वगैरे घेऊन जात नाही बाथरूम मध्ये. काय सांगतोस? अजिबात नाही. बाथरूम मध्ये कोण फोन नेतं? सगळे. नाही मी सगळ्यात नाही. बाथरूम मध्ये नाही, अनहायजेनिक. बाथरूम मध्ये कोण फोन नेतं? अरे मग रील्स कसे बघणार? बाथरूम मध्ये का बघायचे रील्स? अरे दादा ते कल्चर झालंय मध्ये आता. रील बघतो सगळेच म्हणजे मी नाही. हसता काय म्हणून तुम्ही? तुझे रील्स असे असतात? नाही मी रील्स करत नाही नाही ना? पॉडकास्ट हम्म. टाकतो. अरे अरे अरे. अरे पण तिथं आयडियाच येतात दादा. लांब थोडा लांब बस. नाही ते म्हणून डिस्टन्स बाथरूम मध्ये रील करत होतो. तुम्ही काय असताय सगळे करतात दादा. तिथं विचार वेगळे ऑडे येतात हे ना. बघ मी माझ्या पुरतं बोलतोय. मी बाथरूम मध्ये फोन नेत नाही, मला आवडत नाही. गाणी बिणी नाही ऐकत मग आंघोळ करताना? नाही आंघोळ करताना आंघोळ करायची असते ना. आंघोळ करताना गाणी काय ऐकणार? फील येतो जरा. आंघोळ करायचं. तू गाणं म्हणतो का मग असं मोठं? हा गाणं म्हणतो कधी कधी. हा मग ते हा गाणं बाथरूम सिंगर आहे. मजा येते ना जरा ते असं. हा पण गाणी ऐकत नाही, म्हणजे फोन बिन वर गाणी नाही ऐकत. माझं माझं मस्त गाणं, आपलं गाणं म्हणायचं काहीतरी गुणगुणायचं. एकंदरीत ते बाथरूम साईडला ठेवू आपण. एकंदरीत आताच्या ज्या तुझा पिक्चर आलाय त्याच्यात मला कळतंय की रिलेशनशिप्स वगैरे असे हा, relationship वगैरे. आणि रॅप सॉन्ग पण मी आले आणि तुमचं सोनाली आता. कोण होत एकमेकांचे ते अजून कळत नाही, त्यामुळे हा, ती मजा आहे जरा. पण नवरा बायको असं मला वाटलं की नवरा बायको असावे. काय काय कोण कोण असो मिळूनच म्हणले एकमेकांचे 3 गेसेस. चल हम्म. सांग पहिला. एक तर नवरा बायको. रॉंग. बहीण भाऊ तर नाही वाटत आहे. बहीण भाऊ नाही वाटत आहे. हा. ओके. आणि तिसरं मित्राच्या बायकोकडे तू जाणार नाही असं कदाचित पिक्चरचा रोल असं म्हणजे घेणार ती नाही. मित्राची बायको असेल आणि हा, म्हणजे मी तो मित्र असेल. हा म्हणजे माझ्या मित्राची ती बायको आहे, म्हणजे मित्राची बायको आणि हा मित्र अशी फिल्म असं म्हणतोस तू. हा म्हणजे तू आणि जी माझा आहे मित्र ती- त्याची बायको हा ती पण तो सोनाली आहे. मित्र बाहेर आहे आणि बरोबर. ती तुम्ही दोघं अडकले. असं तुला वाटतंय? हा असं. ओके. नवरा बायको, मित्राची बायको आणि तो मित्र हा. हे. मग तिसरं काय? एक्स्ट्रा मॅरिटल असेल म्हणजे दोघांची लग्न झाली एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर म्हणजे एक्स्ट्राच झालं ना ते. आणि अडकले ते. हा अच्छा. ओके. 18 एप्रिलला सिनेमा बघ, तुला कळेल. खूप इंटरेस्टिंग रिलेशनशिप आहे माझं आणि सोनीलचं. हा म्हणजे आम्ही ह्या कोण होते खूप गमतीशीर आहे, तुला म्हणजे कळेल. ह्या रिलेशन्स वरून जे मी सांगितलं तर एकंदरीत तुला चॉकलेट बॉय पण म्हणतात वगैरे वगैरे. आतापर्यंत किती मुलींना तू एंगेज होता? एंगेज होतो. हा आपले खरा आकडा सांगायचा. नाही मला काय मला विषय? मनापासून असं वाटतं की मनापासून नको, मनातला आकडा सांग. नाही मला बोलूया ते. मी माणूस म्हणून माझी जी तत्व आहेत, तर आय नेव्हर किस अँड टेल. म्हणजे काय बोलू आता मी याच्यावर? तू नाही, तत्व नाही, बित्व अरे मला- बोलायला लागल्यावर तर ऑफकोर्स म्हणजे पुरुष म्हणून मला असं वाटतं की आपण सगळ्यांनीच ते भान राखलं पाहिजे. कारण तुम्ही जेव्हा कुठल्या तरी मुलीबद्दल बोलताय तेव्हा तुम्ही तिला न विचारता यू आर गोइंग टू पोज अ थ्रेट टू हर ना. बरोबर. पण नाही नाव नको ना सांगू त्यांचे. आकडा तरी का सांगू? 10-50. वेडा आहेस का? एवढं नसतं रे. कोण आहे मी? हिरो आहे कामदेव? तू, ऍक्टर आहे. अरे नाही 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 नाही. म्हणजे ड्रीम असतं मुलांसारखे नाही, की नाही. अनेक तुझे एवढे मुलींना मी girlfriend असावे. आवडतो, तो आकडा नाही माहिती मला. पण मी किती मुलींबरोबर रिलेशनशिप मध्ये होतो, असं 10 आणि 50 वगैरे कोण आहे मी? अरे का hero आहे महिन्याला तू. थोडी फरक. वेळा आहेस का? बरं शाळेत बरं ते सगळं शाळेत शाळेत एक मुलगी आवडायची खूप. कितवी? तिसरी, दुसरी, पहिली? दुसरीत हा माय. दुसरीत मुलगी आवडायची. तेव्हाच तू पिक्चर टीव्हीत तू odd होता आहेस, पण ना? एवढा odd आहेस. तू नक्की इंजिनियर आहेस का मॅटेडॉर मध्ये इंजिनिअरिंग केलेस? काय कुठे अरे गेले? म्हणजे तू टीव्हीत तुला काम पहिली केलं ना? गर्लफ्रेंड कधी होती? मला साधारण तिसरीत. मम्मी खोटं बोलते बरं का, पॉडकास्ट खोटं असतं. 8वी 9वी खरं सांग. 7वी खरं. नाही 7वीच होती. 5वीला 4थी पासून आवडायला लागली होती. 6वी 7वीत झाली. मम्मी खोटं बोलतोय मी. 5वीला सेटल करूया. हा? 5वीत हा, खरं. 6वीला हे करू. 5वी संपता संपता त्याच्यामुळे मला कमी मार्क पडले नव्हते. आत्ताच सांगतोय असं तिकडं लगेच. नाही मला relate मला होईल. 9वीत एक मुलगी आवडायची खूप. आणि मग पण काही घडलं नाही म्हणजे. काही नाही खरंच काही घडलं तू नाही. म्हणजे- सिंगल होता शाळेत दादा, कसा कोण विश्वास ठेवत? नाही खरं. अरे नाही तेव्हा तेव्हा समज नव्हती, तेव्हा सोशल मीडिया नव्हता. त्यामुळे तुझे आताचा 9वीतला मुलगा जो अवेअर आहे तेव्हा आपण नव्हतो. म्हणजे माझ्या वेळेस तरी नव्हतं. एवढं खरं. माहितीच नव्हतं. म्हणजे मुलगी आवडते म्हणजे काय करायचं माहिती नव्हतं. शाळेत एक मुलगी आवडायची. आवडते म्हणजे बाजूच्या बेंचवर बसा तेव्हा ते जरा किंवा- होतच की किंवा- बोलायचं नाही किंवा ते किंवा असं. म्हणजे तिला पेन हवं असेल तर आपलं काढून द्या पेन, किंवा बरोबर. सगळ्यात चांगलं पेन तिला द्या, मग थुकरट पेनाने आपण लिहा वगैरे. हा ते बरोबर. सगळं तेच प्रेम होतं ना. तिची पेन्सिल चोरायचं म्हणजे ती क्रश होती ना माझी. हा. तिची पेन्सिल चोरून लिहायचं म्हणजे हा, असं म्हणजे वाटायचं. ते- तिने ती पद्धत. pencil- कारण तेव्हा सोशल तेव्हा माहितीच नव्हतं. आता पण सिच्युएशनशिप आणि ही शिप आणि बेंचिंग वगैरे, गोस्टिंग. तेव्हा मला शिप म्हणजे फक्त माचीस आणि ते माहिती होते. शिपची माचीस यायची तेवढं, बाकी काय शिप वगैरे काय. मग कॉलेजमध्ये एक मुलगी आवडायची. सिरियस अफेअर होतं माझं. काय सांगतो? सिरियस जेन्युइन सिरियस अफेअर. 11वी हा 11वी 12वी. तीच का 9वीतली नाही नाही. बदलली? त्याच्यानंतर एक अफेअर झालं माझं. सिरियस Serious. नंतर सिरियस. सिरियस नंतर परत सिरियस झालं. हा मग त्या कॉलेज अफेअर नंतर एक अफेअर झालं माझं. ते खूप सिरियस होतं. पहिलं सिरियस का मोडलं? अफेअर कोणीच मोडत नाही रे. अफेअर मोडतात.
आपण नाही म्हणत अफेअर, ते काय म्हणत परत तू मोठा झालास की तुला कळेल मी काय म्हणतो, तू खूप लहान आहेस. नाही पण 11वीतलं प्रेम समजेल इथपर्यंत नाही, तेव्हाच 11वीतलं प्रेम वेगळं होतं. आता ही पिढी 11वीतलं प्रेम करते, ते 11वीत 5 प्रेम झालेत. आता हा स्पीड जो आहे या पिढीचा, तो स्पीड नव्हता माझा. चीट बीट केलं तू दोघांनी की काय? नाही 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 घरी वगैरे नाही. समाव असं लक्षात आलं की ह्याला फ्युचर नाही. 11वीत नाही, 11वीत नाही रे, नंतर इव्हेंच्युअली काही वर्षांनी. त्यामुळे त्याचं पुढे काही घडलं नाही. तुम्ही असं म्युच्युअली सेपरेट वगैरे म्युच्युअली, हा म्हणजे दुःख बिख्ख झालं, म्युच्युअल नसतं ते. कारण हार्ट ब्रेक्स कधी म्युच्युअल नसतात. हार्ट ब्रेक्स आर हार्ट ब्रेक्स. म्हणजे तू त्रास केलं होतो. थोडक्यात. नाही, मी नाही केलं. तुझा पण कट झालाय पत्ता. हा, अनेकदा. असं काय बेटा. मग तू गाणी ऐकलीत हो हो ब्रेकअपची? हो हो. कुठला ऐकायचा? अच्छा सिल्ला दिया तूने मेरे प्यार का वरती, आमच्याच ती गाणं अल्ताफ राजा मला वाटतं ना. हा, अल्ताफ अल्ताफ राजा. रडायचा? हा, रडायचं पण. Serious होतं म्हणजे. पहिला हार्टब्रेक लई भारी असतं मित्र. हा, पहिला हार्टब्रेक होतं ना, म्हणजे तुला असं वाटतं जग संपलं, बास झालं, खलास, खतम, मतलब दुनिया खतम, अभी कुछ बचा नाही. म्हणजे दारू थम्सअप सारखी प्यायची. दारू कधी सॉरी, थम्सअप दारू सारखा प्यायचा. दारू कधीच प्यायली नाही मी. सिगरेट कधीच ओढली नाही, कधीच नाही, अजूनही नाही. क्या बात. दारू नाही, सिगरेट नाही. मी पण. मग अजून एक अफेअर झालं सिरियस. लगेच लगेच नाही. आणि 2-3 वर्ष काही नाही, मग परत एक अफेअर झालं. आणि इव्हेंच्युअली मग लग्न झालं. पहिलं त्या मुलीशी नाही झालं. अरे मग परत काय नाही, लग्न झालं. लग्नानंतर डिवोर्स झाला माझा. पहिलं लग्न माझं डिवोर्स झालं. 2 वर्षांनी आम्ही सेपरेट झालो आणि पुढच्या 4 लग्नानंतर 5-1 वर्षांनी डिवोर्स झाला. आणि मग दुसरं लग्न झालं. आता ती ऑफकोर्स टचवूड बायको आहे, 2 मुलं आहेत, सुखी संसार. म्हणजे माझं पण असं 2 ब्रेकअप झाले, पण त्याच्यानंतर ना मनात भीती बसली की दोन्ही ते चीट झालं. मला चीट केलं. त्याच्यामुळे मनात भीती बसली की अरे परत जर कुठेतरी आपण असं सिरियस म्हणून गेलो आणि ते चीट झालं तर मग काय. मग तेव्हापासून मग सिंगलच असं म्हणलं की सिंगलच राहिलेलं बरं. आणि त्यात मग नवीन हे टर्म्स आलेत, बेंचिंग, फ्रेंड्स विथ बेनिफिट. तुला काय वाटतं रे, या पिढीचा आहेस तू, तुला बेंचिंग पटतं? घोस्टिंग, सिच्युएशनशिप, बेंचिंग म्हणजे काय? मला ते बेंचिंग म्हणजे 2 मिनिटं बस जरा मी याच्याशी बोलते. म्हणजे हा पण बॉयफ्रेंड आणि हा पण बॉयफ्रेंड, दोघे बॉयफ्रेंड. हा, म्हणजे सिच्युएशन कसं आहे बेंचिंग. मग सिच्युएशनशिप म्हणजे काय? सिच्युएशनशिप म्हणजे सिच्युएशन प्रमाणे. आत्ता नको, आत्ता माझा मूड तुझ्यासोबत नाही, त्याच्यासोबत आहे जरा. आणि मग घोस्टिंग म्हणजे काय? घोस्टिंग म्हणजे मला पण एक्झॅक्ट माहित नाही, पण बोलायचं आणि मध्येच सोडून जायचं, बरोबर ना? असं बोलायचं तुझ्याशी आणि फुल फिलिंग्स वगैरे एकदम सगळं, आणि अचानक तुम्ही लोकांनी तुमच्या पिढीने प्रेमाची माझी वाट पिढी लावले रे. अरे मला भेटलंच नाही दादा. कॉम्प्लिकेटेड आहे, म्हणजे किती कठीण केलं तुम्ही. ते कॉफी सारखं केलं. पूर्वी एक कॉफी मिळायची, एक चहा मिळायचा. आता कॅपेचिनो पाहिजे का, लाते पाहिजे का, आल्मंड मिल्क पाहिजे का, हे पाहिजे का, ते पाहिजे का. बरोबर. कुठली कॉफी हवी ठरवेपर्यंत त्यांचं दुकान बंद व्हायची वेळ. सगळं मान्य आहे, पण मी चहाच पितो, मी कॉफीला गेलोच नाही. उदाहरण सांगतो, चहात पण ते आलंय ना आता, जिंजर टी पाहिजे का, हे लेमन टी पाहिजे का, मग काय अजून एक कॅमोमाईल टी वगैरे. नाही ना रे, सोपं चहा की कॉफी. काय झालं आता, आर्ट्स आणि कॉमर्स होतं, आर्ट्स कॉमर्स सायन्स होतं आमच्या वेळेला. आता त्याच्यात पण किती वेगवेगळ्या पद्धती, म्हणजे कन्फ्युजिंग आहे रे. आता मी माझ्या मुलांना बघतो, मला वाटतं की अरे बापरे, डिफिकल्ट आहे यार त्यांचं लाईफ. म्हणजे आता हे जे आहेत ना की सोपी गोष्ट कठीण का केली तुम्ही लोकांनी? टर्म्स दिल्यात प्रत्येक गोष्टी का, असं म्हणजे काय, तुझा काय विचार का केलं? सोपं चाललं होतं ना, ही मुलगी आवडते, हा मुलगा आवडतो, ही मुलगी आवडत नाही, हा मुलगा आवडत नाही, पुढे सोपं होतं ना. पण आता काय व्हायला लागलं की तो पण आवडतोय ना आणि तू पण आवडतोय, आणि ते ओके, मग ठीक आहे, मग जाऊ दे, मग आपण ठीक आहे ना. आणि हे ओके, हा ओके झालंच आहे आता. फ्रेंड्स बेनिफिट साठीच. फ्रेंड्स विथ बेनिफिट्स म्हणजे फ्रेंड्स विथ बेनिफिट्स म्हणजे बिनपगारी फुल अधिकारी. अच्छा, हा म्हणजे ते पण आहे काहीतरी नेटफ्लिक्स अँड चिल. हा म्हणजे पिक्चर बघता चिल म्हणजे सगळ्यांना माहिती का? सगळे असतात, सगळ्यांनाच माहिती. नेटफ्लिक्स अँड चिल म्हणजे आपण जाऊ पिक्चर बघायला दोघं. आपण नेटफ्लिक्सला आपण नाही वेळाच काय आपण दोघं जाऊ पिक्चर बघायला. म्हणजे ऑब्व्हियसली माझ्या म्हणजे काय, नेटफ्लिक्स अँड चिल म्हणजे पिक्चर नाही बघायचं. जे मूवीज मध्ये कॉर्नर सीटवर केलं जातं ते फक्त आता नेटफ्लिक्स बघून करायचं. थोडक्यात सोप्या भाषेत. मम्मी मला दादा सांगतोय म्हणून मी सांगतोय, मला काय माहित नाही. मम्मी मी काय सांगत नाही, हा अकलेचे तारे तोडतोय, हा माझ्या ज्ञानात भर पडतोय, आणि हे जर कट केलंस तर तू आहेस आणि मी आहे. नेटफ्लिक्स अँड चिल म्हणजे हे पॉडकास्ट खोटा असतो पप्पा, हे करावं लागतं. बिझनेस आपला माहिती ना तुम्हाला.
पण नेटफ्लिक्स अँड चिल म्हणजे असं कॉर्नर सीटला जे होतं ते- बरोबर ना, मी चुकीचं नाही बोलत आहे, असंच असतं ना. हो अरे ही हो म्हणते. हो, सांगू तुझं नाव कोण आहे तू? सगळ्यांना माहिती दादा हे. अरे नाही बरोबर माहितीच असेल, मला माहिती करतात कारण की सगळे, त्याच्यामुळे सगळ्यांना माहिती आहे. ओके. आणि Nice. खूप टर्म्स आहेत, म्हणजे ह्याच्या पलीकडे पण अशा आहेत की प्रत्येक मला गोष्टीला 5 आत्ताच्या टर्म सांग बरं ज्या आम्हाला माहितीच नसतील. एक तर बेंचिंग, नाही बेंचिंग झालं, घोस्टिंग झालं, सिच्युएशनशिप झाली, हे तर मी म्हटलं तुला. पॉलिगॉमी, ते तुला माहिती पॉलिगॅमी नाही, पॉलिगॅमी Polygamy. जुना थॉट आहे. पॉलिगॅमी अजून काय रे सांगू शकतो का? रणवीर, कुठले कुठले आहेत अजून? आहेत का अजून? हा म्हणजे किती कठीण केलं रे तुम्ही लोकांनी. साधं सोपं झालंय आयुष्य ते, आहे. आणि त्यात समजत नाही. अरे की झालंय म्हणजे आपोआप झालंय का? केलं असेल ना तुमच्या पिढीने. पण हे पिक्चर मुळे झालेत. आता वेस्टर्नचे नेटफ्लिक्स जेव्हापासून जिओ स्वस्त झालं, म्हणजे जिओ फुकटच झालं, तेव्हापासून मग तिकडचे पिक्चर बघून हे सगळं तिकडून आलं ना. ते बरोबर त्यांचं कल्चर आहे, आपलं कल्चर आहे. कारण हे किती विचित्र कल्चर आहे. हा म्हणजे, ओके. पण मग तुला काय वाटतं याच्यावर? अरे म्हटलं ना मी विचित्र आहे, अजून काय सांगू? तसं नाही की प्रेमाची व्याख्याच बदलली आहे. आता प्रेम नाही राहिले. तुला काय वाटतं, तुझ्या मते प्रेम काय? हे बघ, मला असं वाटतं की आयुष्यातल्या काही गोष्टी आहेत ना, त्याला वेळ दिला पाहिजे. म्हणजे जर तू भात लावला आणि जर तू त्याला त्याचा वेळ नाही दिला, जर तू 2 शिट्ट्या 3 शिट्ट्या नाही होऊ दिल्या आणि पटकन 5 मिनिट कुकर काढला आणि तांदूळ बाहेर काढला आणि तो कच्चाच राहणार ना. त्याला चहा ठेवलास, तू म्हणला पटकन दे आणि तू अर्ध्या मिनिटात गॅस बंद केलास, त्याला उकळायला असं स्लो, त्याला असं मंद आचेवर उकळवलंच नाही ना, कडक उकाळा नाही मिळणार ना तुला. तर त्या प्रत्येक गोष्टीला तो वेळ जर तुम्ही नाही दिला तर कच्चं राहणार मित्र. ते शिजलं तर पाहिजे ती वस्तू, त्याला शिजायला जो वेळ लागतो तो लागतो ना. उकळाय म्हणजे आता कैरी लागली आणि तू म्हणला की नाही मी आत्ताच खाणार, तर कैरीच येणार ना चवीला, आंबा कसा येणार? कैरीचा आंबा व्हायचा असेल तर वेळ लागेल ना. तो वेळ नाहीये तुमच्याकडे. तुमच्याकडे fast कशालाच हवंय. वेळ नाहीये. नाही सगळं फास्ट आहे, बरोबर आहे. मी पण खूप आजचा मुलगा आहे. तू आल्याला विचारलंस ना इतका स्पीड काय, असा वेग, मी खूप वेगात आहे आयुष्यात. कुठे तो वेग लावायचा आणि कुठे तो वेग लावायचा नाही हे तर कळलं पाहिजे. पण सांगायलाच नाही ना कोण, कुणाला विचारू आम्ही? अरे 50 गोष्टी आहेत ना. आता काय तुम्ही काय ऐकता ते पॉडकास्ट, ऑडिओ बुक्स आणि पॉडकास्ट आणि काय सोल स्टरिंग स्टोरीज वगैरे ऐकता ना. मग पण मग पाहताना आम्ही बरे ना, आजी आजोबांकडे गोष्टी ऐकायचो, आजी भरवायची गोष्ट, ते जास्त चांगले चांगले दादा आजी आजोबा पण आता ऍक्च्युली कुटुंब पद्धती पण बदलली. हा म्हणजे न्यूक्लिअर फॅमिलीज झाल्यात. खरंय. लहान मुलांच्या हातात आता मोबाईल नाही तुमच्या लोकांची चूक आहे असं माझं अजिबात म्हणणं नाही. कारण प्रत्येक पिढीला असं वाटत असतं की आमच्या आधीची पिढी बोर होते आणि आमच्या पुढची पिढी आम्हाला कळतच नाही, असं प्रत्येक पिढीचं म्हणणं. सो चेंज इज द ओनली कॉन्स्टंट. आणि मी हे मानणार आहे की बदल घडतच राहणार, त्याला तू काही थांबवू शकत नाही. पण आता तुझा पिक्चर जो मितवा होता त्यात पण तेच होतं ना, की तुला पण एका वेळेस 2 जणी आवडत होत्या. पण तो म्हणून चालला ना पिक्चर, कारण तो वेळेच्या आधी आला. मला एका वेळेस 2 मुली नव्हत्या आवडत. तू बघितलास की नाही पिक्चर? का भांग प्यायला होता? नाही पाहिजे. पप्पा हा भांग पितो. नाही. मितवात कधीच मला एका वेळेला 2 मुली म्हणजे आवडत होत्या. मला एक मुलगी आवडत होती आणि एका दुसऱ्या मुलीला मी आवडत होतो. बरोबर ना, म्हणजे मला triangle बरोबर होतं. कसं सेम नाही, कसं? सॉरी, असं ते ट्रायंगल होतं. नाही ट्रायंगल नव्हता. मला ही आवडत होती, हिला मी आवडत होतो. वेगळ्या गोष्टी. कनेक्ट नाही झाला. नाही झाला कनेक्ट. कसा झाला? हिला ती आवडत होती, कसा ट्रायंगल होईल? तिसरी बाजू काय याची? पण थोडक्यात तुला 2 ऑप्शन होते. पप्पा हा भांग पितो. नाही अरे नव्हते 2 ऑप्शन. माझं हिच्यावरच प्रेम होतं. सोनाली कुलकर्णीचं जे कॅरेक्टर होतं तिच्यावर माझं प्रेम होतं. प्रार्थना बेहरेचं जे कॅरेक्टर होतं त्याचं माझ्यावर प्रेम होतं. बरोबर. आणि त्याच्यात इनफॅक्ट एक खूप सुंदर डायलॉग आहे मित्रामध्ये, की ती विचारते की प्रेम म्हणजे काय. हा जो मी तो तुला विचारतो विचारला. की प्रेम म्हणजे काय, तर ती इतकं गोड उत्तर देते. ते माझ्या हिशोबाने इट इज वन ऑफ द मोस्ट आयकॉनिक लाईन्स ऑफ रोमॅन्स इन मराठी सिनेमा. माझ्या फिल्मला म्हणून नाही, इतकं गोड उत्तरच नाही ऐकलं मी प्रेमाचं. तो विचारतो प्रेम म्हणजे काय आणि ती म्हणते जे तू माझ्यावर करत नाहीस ते. व्हॉट डीप आहे भाई, व्हॉट डीप आहे. पण असंच झालं ना, जी आपल्याला आवडते तिला आपण आवडत नाही, आणि जिला आपण आवडतो ती आपल्याला आवडत नाही. ते कसं? ते कसं ते तुझं तू बघ, मी काय सांगू. नाही, याचं उत्तर काय? त्या मुलांनी काय करावं? नाही त्या मुलांनी, मला असं वाटतं की जो त्या situation मला मध्ये- असं वाटतं की तुम्हाला जर कोणतरी खूप मनापासून आवडत असेल तर तिला मिळवण्यासाठी तुम्ही सगळं पणाला लावा. कारण
फक्त ते खरं प्रेम आहे कळलं पाहिजे. हा, म्हणजे दर वर्षाला 3 मुली आवडतात आणि हे खरं असं नाही होऊ शकत. म्हणजे दिल चाहता है मधला सैफ अली खान नको, प्रत्येक मुलीबरोबर सिरियस अफेअर होतं असं नाही. आणि सैफ अली खान म्हणत नाही, दिल चाहता है मधला सैफ अली खान असं म्हणतोय मी, कॅरेक्टर म्हणून बोलतोय मी. तसं नको ना. पण जर तुम्हाला खरंच वाटतं की हे मेरा लाईफ टाईम प्यार आहे, आणि ते काय कधी कधी 15व्या वर्षी कळतं, कधी कधी 25व्या वर्षी कळतं, कधी कधी 35व्या वर्षी कळतं, कधी कधी 45व्या वर्षी कळतं, कधी कधी 55. खरं प्रेम वेन इट विल हिट यू, यू डोंट नो. पण जर तुम्हाला ते सापडलं, तुम्ही जर तितके भाग्यवान असाल, तर दुनिया इधर की उधर कर दो बॉस. ते जाऊ देऊ नका. बिकॉज दॅट कॅन चेंज युअर लाईफ फॉर एव्हर. ते वन साइड वाटेल ना, की आपल्याला ते आवडते तिला नाही नाही, बरोबर, ते दोन्हीकडनं झालं तरच म्हणतोय रे मी, तरच ते प्रेम होईल ना. नाहीतर फक्त हिटिंग नाही का होणार. बरोबर. एकाच बाजूने असेल तर प्रेम कसं पण होईल? जी आपल्यावर प्रेम करते मग तिचा आपण विचार केला पाहिजे की नाही. बरोबर, तेच तो थॉट आपण ठरवायला पाहिजे ना. म्हणजे जर समोर कोणीच नाही आहे आणि ही जी आपल्यावर नितांत प्रेम करते आणि आपल्याला वाटतं की ही आपल्याला सुखी करेल, तर मला असं वाटतं की तिला न फसवता तिच्याशी प्रामाणिकपणे खरं बोललं पाहिजे की माझं तुझ्यावर प्रेम नाही आहे मैत्रिणी. कारण तुम्ही जर फक्त तिला मी आवडतो म्हणून तिच्याशी लग्न केलं तर तुम्ही 2 आयुष्य खराब करताय ना, तुमचं पण आणि तिचं पण. बरोबर. प्रेम इज अ व्हेरी सिरियस थिंग आहे. जे तू दुनियादारीत सांगितलं. हा, सांगितलं ना, म्हणजे परत कॅरेक्टर म्हणून ना. पण मला असं वाटतं की प्रेम खूप सिरियस आहे. चांगलं प्रेम मिळणं, खरं प्रेम मिळणं. आता माहिती नाही, आता खूप सुशीला सुजितमध्ये पण आम्ही याबद्दल बोलतो, या विषयाबद्दल आम्ही बोलतो फिल्ममध्ये. फिल्ममध्ये हा सिक्वेन्स आहे जिकडे कधी कधी माणसं वाईटच नसतात, माणसं बरोबरच असतात, पण ती एकमेकांबरोबर बरोबर नसतात. म्हणजे आपलं लग्न झालंय, तू ग्रेटच आहेस आणि मी ग्रेटच आहे, पण आपण एकत्र ग्रेट नाही होत. आणि त्याच्यात ना तुझी चूक आहे ना माझी चूक आहे. सिच्युएशन तशी. क्लिक नाही होत आहे. फिट बसायला लागतं ना, ते फिट नाही बसत आहे, थोडं लूज राहत आहे, थोडं हलत आहे. आणि प्रेम हे माझा आवडता विषय म्हणून मी जरा मला हँडल बसलं याचं. प्रेम होतं एकदा, एका वेळेस एकदाच होतं. म्हणजे एका वेळेस 2 लोकांचे नाही होत प्रेम. ते असेल तर तू फ्रॉड आहेस. प्रेम होतं एकदा, म्हणजे एका वेळेला एकदा, परत सांगतो. पण ते टिकवायला मेहनत रोज करायला लागतं. लव्ह इज नॉट इझी. प्रेम सोपं नाही. प्रेम तुला ते टिकवण्यासाठी तुला रोज एफर्ट घ्यायला पाहिजे, तुला रोज मेहनत करायला पाहिजे, तुला रोज नमतं घ्यायला पाहिजे, तुला रोज सरेंडर व्हायला पाहिजे, तुला रोज तुला तुला त्याच्यासाठी वेळ काढायला पाहिजे. इट इज नॉट इझी. का नाही मग रिलेशन टिकत आहेत आता? प्रत्येक जण रोज हँगआउट करतो. काय माहिती, मी काय लव्ह गुरु नाही. मी परत माझ्या मी कोणाच्याही वतीने काही पण सांगतो नाही, तसं मला माहिती आहे तू म्हणजे ॲज अ लव्ह गुरु म्हणून नाही, पण तुझ्या आयुष्यात पण प्रेम आलं, ते नाही टिकलं, मला पुन्हा प्रेम झालं. मी सांगतो ते मला वाटणारं कारण आहे की मगाशी म्हटलं ते की भात लावलं तर त्याच्या 3 शिट्ट्या व्हायला पाहिजेत ना, मग कुकरचं झाकण पडणार, मग तो भात, मग तो वाफळलेला भात येणार. तू जर म्हणला की मला मटण बनवायचं, ते शिजलं तर पाहिजे. तू सगळे मसाले टाकले आणि तू किती म्हणला मी पैसे तुला लाख रुपये देतो पण 10 मिनिटात मटण, असं नाही होत ना. ती गोष्ट पैशाने थोडी येते. बारीक गॅस करणार, मग तू त्याचं 7 तास 8 तास ते शिजवणार, मग ते लुसलुशीत लागणार, मग ते चव उतरणार त्याच्यात, मग त्याला टाइम तर द्यायला लागणार ना. म्हणजे कुठल्याही आता कुठल्याही गोष्टीला, आता तू पॉडकास्ट केला, मी म्हटलं टाक एअरवर 10 मिनिटात, नाही होणार ना. ते रेंडर होणार, ते सिस्टीम मध्ये कॅप्चर होणार, मग ते तू एडिट करणार, मग तुला वाटणार हे नाही यार, ह्याच्या वाईट हे करतो. जितका त्याला वेळ देशील तितकं ते छान बनणार. बरोबर ना. बरोबर. मी किती चांगलं पॉडकास्ट केलं आता आपण, पण मी जर म्हटलं 10 मिनिटात टाक, तर फालतूच एपिसोड एअरवर जाणार ना. का? काम नाही केलं, त्याच्यावर काम नाही केलं आपण. आणि काम कधी होणार? त्याला वेळ दिल्यावरती. तर रिलेशनशिप्स काही वेगळ्या नाहीत ना. पण एखादी गोष्टला आता मी माझंच सांगतो, मी लोकांना मी एका पर्सनला 5 वर्ष दिली, सगळं ठीक होतं, पण ते नंतर नाही वर्कआउट झालं. तो नशिबाचा भाग आहे. पण त्याच्यात मी तुला भाऊ म्हणून नक्की इतकं सांगू शकतो की त्या माणसाची चूक आहे, प्रेमाची नाही. माणूस चुकला, प्रेम नाही चुकलं. तुझ्या आयुष्यात पण तू म्हणलं सिरियस प्रेम होतं, लग्न झालं, ते पण नाही टिकलं. मग तुझ्या मनातून ती भावना नाही संपली की नाही? कारण की आता काय होतं की ब्रेकअप झालं की नाही, आता तर मग
माझं ब्रेकअप झालं, माझ्यासोबत वाईट झालं, आता मी सगळ्यांसोबत असंच राहणार, आता प्ले बॉय टाईप होणार. परत माझ्या पुरतं मला असं वाटतं की मी माणूस म्हणून खूप सकारात्मक आहे. मी वाईटातल्या वाईट गोष्टीमधनं पण काहीतरी चांगले उचलतो. तुम्हाला म्हटलं ते 10 फ्लॉपवाला आहे, तर मी तुला काय म्हटलं, मला पाठव, मी अभ्यास करतो बाबा, काही त्याच्यातनं शिकता आलं, 2 चुका कमी करता आलं तर मी प्रयत्न करीन. कोणीतरी ज्ञानी असेल ना ज्याला कळलंय की काय केलं की मी हिट होईन, तर करून बघतो, काय वाईट आहे. सो मला आवडतं टू लिसन टू पीपल अँड टू समोरचा जर काहीतरी चांगलं सांगत असेल तर ऐकायला काय प्रॉब्लेम. त्यामुळे इन दॅट केस मी तुला सांगतो की वेळ चुकली किंवा माणूस चुकला. कधी कधी माणूसही चुकत नाही, कधी कधी वेळ चुकते. त्याच्यात त्या माणसाची काही चूक असेलच असं नाही. तर एक खूप चांगलं वाक्य आहे, मी सगळ्यांना नेहमी असं गमतीत सांगतो की आपलं झालं नाही म्हणजे आपलं प्रेम नव्हतं असं नाही, आपलं झालं नाही म्हणजे आपली वेळ नव्हती. बरोबर, डीप आहे. तर कधी कधी वेळ नसते, ती वेळ तुझी नसते, ती वेळ तिची नसते, नाही होत, छोड आता दे. ना दादा, नेगेटिव्हिटी नाही ठेवायची प्रेमात, कधीच नेगेटिव्हिटी नाही ठेवायची. आता प्रेम एक झालंय आणि दुसरं लस्ट. प्रेम आणि लस्ट मधला फरकच नाही समजत आहे की मला तुझ्याकडून प्रेम नकोय. तू ऑलमोस्ट लव्ह गुरुला नेतोय ना मला, म्हणजे काय ऑलमोस्ट विषय नाही, कारण की टिंग या लेवलला तू आता जेनजीत जर काढलंच आहे म्हणजे तू माझी पण खपली काढलीच आहे, आता मग मी त्याच्यात हो, तुला बोलणारच आहे, बसलं. मग त्याच्यामुळे मग मम्मी डॅडी एपिसोड बंद करा. बोल. सो आता प्रेम आणि लस्ट ह्यामधील कन्फ्युजन आहे, आणि ह्या दोन गोष्टीमुळेच हे बाकीचे ब्रांचेस झालेत. बेंचिंग, फ्रेंड्स विथ बेनिफिट्स. फ्रेंड्स विथ बेनिफिट्स म्हणजे ह्याला फक्त लस्ट आहे, ह्याचा काही प्रेम विषय नाही. अच्छा, ते दुसऱ्या दिवशी आणि normal. क्लॅरिटी आहे. हा, क्लिअरिटी आहे की आपल्याला दोघांना फक्त फिजिकल रिलेशन साठीच एकत्र यायचंय, आपल्याला काही प्रेम विमाचा संबंध आणि नाही. हे रेग्युलर चालू आहे. रेग्युलर Really? हा, बेंचिंग तेच आहे, जेवढे काही टर्म्स आहेत ना ह्या अराउंडच आहे. गफलत इथं होती की खरं प्रेम कुठलं मग. कठीण आहे, म्हणजे बरोबर आहे, पण मलाही काही माहिती नाही ना खरं प्रेम कुठे आहे. ते शोधतच राहायला लागणार. ते काय, त्याला काय, परत तेच जे कलेबद्दल बोललो मी तेच, 2+2 4 हा 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 एक गणित आहे. कला म्हणजे गणित नाही ना. सिनेमा करून बघितला, चालला किंवा नाही चालला, बरोबर. गाणं बांधलं, गाणं हिट झालं किंवा फ्लॉप झालं, पॉडकास्ट केला, इंटेन्शन हिटच आहे, पण चालला किंवा नाही चालला. तसंच प्रेम केलं, वर्क झालं किंवा नाही झालं, हे हा शोधण्याचाच भाग आहे, पण ती शोधण्याचीच गंमत आहे असं मला वाटतं. पण विषय काय होता माहिती आहे, हे जे सगळे टर्म्स आहेत ना, हे होतात असे एकदम कॅज्युअल वे मध्ये, की फक्त काय म्हणतात त्याला, आपल्या मनात काही स्ट्रिंग्स अटॅच नसतील, नो स्ट्रिंग्स अटॅच वगैरे जे कन्सेप्ट आहेत, की आपलं फक्त फिजिकल रिलेशन असेल, बाकी काही नसेल. पण त्यातलं पण कुठलं इतकं तरी सोपं असतं फक्त फिजिकल रिलेशन आणि मेंटली इन्व्हॉल्व नाही, असं इतकं सोपं त्याच्यावरती आहे? मी तेच सांगतोय की फक्त त्यातलं ना कुठलं तरी एक जण तो प्रेमात पडतोच, एक हा, जण कारण इट इज कनेक्ट नॉट होतो. असं इतकं सोपं नाही ना की तू फिजिकली कोणाशी तरी बरोबर. इंटरॅक्ट करतोस आणि मेंटली तू म्हणतोस असं कसं होणार. एक्झॅक्टली. आणि तो जो एक पडतो ना, तो पूर्ण खचून जातो. मग त्याला ते वाटत असतं की अरे हा, म्हणजे पुढं काहीतरी होईल, पुढं काहीतरी होईल. बापरे, स्केरी आहे रे, भीतीदायक. असे जे लोक ह्यात अडकली आहेत, त्यांना तू काय सांगशील? त्यांना मी इतकं सांगेन की तुमच्या कॉन्शियन्स, तुमच्या सत्सग विवेक बुद्धीला स्मरून वागा. अजून मी काय सांगणार त्यांना, कारण इतका इंडिव्हिज्युअल चॉईस आहे तो प्रत्येकाचा. म्हणजे मी इथून, मला घरी जायचं तर मी रिक्षा करायची का उबर करायची का बसने जायचं का चालत जायचं, याच्यात चूक आणि बरोबर काय नाहीच ना, ज्याचा त्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू ना. मला वेळ किती आहे, माझ्याकडे एनर्जी किती आहे, मला आत्ता काय करावं असं वाटतं, या सगळ्या गोष्टी माझ्या आहेत ना, त्या इंडिव्हिज्युअल आहेत. त्याच्यात मी काय ॲडवाईस देणार. मी फक्त असं म्हणतो की असं काही करू नका ज्याच्याने तुम्हाला इव्हेंच्युअली एम्प्टी वाटेल आयुष्यात. म्हणजे प्रेमात हरला तर चालेल, आयुष्यात हरला तर गडबड आहे. विषय तोच होता माहिती का, ज्यांचं ब्रेकअप झालं, तर तुझं झालं, माझं झालं, आपण बाहेर आलो, आपण पुढं आयुष्य मेंटेन केलं, करिअरला प्रायोरिटी दिली. काही जण प्रेमात जे हारलेत ना, ते तिथंच आयुष्य समजतात आणि तिथं संपवायचा प्रयत्न करतात, समजत नाही तिथून बाहेर कसं यावं. अशा बाबतीत तू सांग ना, म्हणजे त्यांना मी ह्यावरती इतकं तू सांगेन, खरंच बघ. मी त्यांना इतकं सांगेन की जर प्रेमात आयुष्य बर्बाद करायला निघालाय तर एकदा डोळे बंद करा आणि तुमच्या आईवडिलांचा चेहरा आठवा की घरी कोणतरी तुमची वाट बघतं, कोणतरी त्यांचं आयुष्य पणाला लावलंय तुमच्यासाठी, कोणीतरी त्यांची स्वप्न मारलेत, हजारो त्याग केलेत, हजारो वेळा पोट कापलंय, हजारो वेळा चटका बसलाय त्यांना तुमच्यासाठी. तर जेव्हा तुम्ही एखाद्या मुलीवर किंवा मुलावर सगळं उधळून द्यायला निघता आणि लक्षात येत कळतंय की हे वर्थ नाही तरी तुम्ही करताय, तेव्हा एकदा डोळे बंद करा आणि आईवडिलांचा चेहरा आठवा एकदा. हे खूपच डीप विषय हा, म्हणजे हा अचानक सिरियस झालं ना हा, पॉडकास्ट. म्हणजे
कारण की कोण बोलत नाही रे दादा याच्यावरती, सांगणारं कोण नाही ना. जे जेनझीज फक्त नावं ठेवतात सगळे, बरं तुम्ही अशा आहात, बरं ठीक आहे नाही आम्ही असे, काय करू सांगा, ह्यावर नाही ना कोण बोलत. माहिती नाही, मी बोललो ना तो विषयात हा. विषय निघाला म्हणून. आणि अशा कार्यकर्त्यांना सांग ना, किंवा अशा मैत्रिणींना ज्यांचं मनात आहे पण ती डेअरिंग नाही होते विचारायची. यार मला असं वाटतं, मनातलं मनात ठेवू नका, सांगा. मला पण ती असं भीती वाटतं. वाटते मग ती मैत्री बरोबर आहे, तुटेल. भीती बरोबर आहे. ती मैत्री चुकीची नाही, माहिती ती भीती चुकीची नाही, पण बोलला आणि मैत्री तुटली तर हा चान्स आहे, घ्यायलाच लागणार. पण बोललाच नाही आणि समोरचा हो म्हणला असता तर ते जास्त मोठं दुःख आहे. म्हणजे मी विचारलं आणि तू म्हणलं नाही आय डोंट लव्ह यू आणि मैत्री तुटली, वाईटच आहे. पण इमॅजिन 40 वर्षांनी आपण भेटलो आणि मी म्हटलं अरे माझं तुझ्यावर प्रेम होतं आणि तू म्हटलं अरे वेड्या सांगायचं ना मी 40 वर्ष थांबलोय, तर किती वाट लागेल विचार कर. तर बोलून नुकसान पत्करूया ना, न बोलता नुकसान का पत्करायचं? ऐकलं का? म्हणजे नुकसानच पत्करायचंय तर निदान चान्स घेऊन पत्करूया. एक्झॅक्टली. लढाई खेळून म्हणजे आलाच नाही बॅटिंग करायला आणि मॅच हरला तर काय हरला? आला, बॅटिंग केली, चांगला बॉल आला, विकेट गेली, ओके मॅच हरलो, ओके प्रयत्न तर केला, बॅटिंगला उभा तर राहिला. आणि मला म्हणजे इव्हन सुशीला सुजित मध्ये आम्ही याच्याबद्दल बोलतो की बोललं पाहिजे, मनातलं मनात ठेवलं की, म्हणजे सुशीला सुजित मध्ये एक खूप चांगला डायलॉग आहे की आपल्या आयुष्यातले बरेचसे प्रॉब्लेम हे आपल्या डोक्यात असतात, ऍक्च्युली तो प्रॉब्लेम नसतोच. आणि आपण शरीराच्या व्याधींवर औषधं घेत राहतो. म्हणजे डोक्यात काहीतरी स्ट्रेस असतो आणि त्या स्ट्रेसमुळे मग मायग्रेनचा त्रास सुरू होतो, त्या डोक्यातल्या विचारांमुळे मग वजन वाढायला लागतं, त्या डोक्यातल्या विचारांमुळे मग चिडचिड होते, त्या डोक्यातल्या विचारांमुळे ऍसिडिटी होते, मग आपण ऍसिडिटीचं औषध घेतो, बरोबर. पण डोक्यातल्या विचारांचा औषधाचा विचार करत नाही. सो सुशीला सुजित मध्ये खूप चांगला डायलॉग आहे की अनेकदा प्रॉब्लेम आपल्या डोक्यात असतो, औषधं तुम्हाला तात्पुरतं वरवरचं बरं करू शकतीलही, पण डोक्यातला आजार फक्त बोलून बरा होणार. त्यामुळे बोललं पाहिजे. खरे बोलण्याने अर्धे प्रॉब्लेमचं तिथंच संपतात. आणि समोरच्याला कळतं ना तुझ्या मनात काय झालंय. कम्युनिकेशन, संवाद आणि सुसंवाद या दोन गोष्टीत फरक आहे. संवाद आणि सुसंवाद ह्याची ताकद आपण इतकी अंडर एस्टिमेट केली, ग्रांटेड घेतो आपण. नाही आपण अंडर एस्टिमेट केले. म्हणजे आता मला फोन करून तुला एखादी गोष्ट विचारायची तर मी टेक्स्ट करतो तुला, टेक्स्टला ती इमोशन येणारच नाही जी बोलण्याला येणार. बोलण्याला जी इमोशन येणार ती इमोशन पेक्षा बेटर इमोशन भेटण्याची. बरोबर. सो भेटणं तर आता खूपच लांब राहिलंय. आपण आता फोनही करत नाही, अरे जाऊया का जेवायला, नाही नको, ओके, इमोशनच नाही. पण मी समोर बसून म्हटलं चल ना जाऊया जेवायला, नाही दादा नको, चल रे. तुला तो ओलावा कळतो, तुला ती वॉर्मथ कळते, तुला ती त्यातली अजिजी कळते की ह्याला खरंच न्यायचंय मला. कदाचित तू हो म्हणशील, त्यातून नाही म्हणलं तर तू टेक्स्टवर नाहीच म्हणणार होता ना. समोर शिवित अरे तो बोललं पाहिजे. कम्युनिकेशन याच्यासारखं कमी झाले सोशल मीडिया जेव्हापासून ऍप्स आले तेव्हा खूप कमी झालं खूप. आणि मला मी नेहमी असा विचार करतो की इतके आपण नेगेटिव्ह होतो माणूस म्हणून का सोशल मीडिया नंतर झालं. आणि मला नेहमी असं वाटतं की कदाचित आपण इतकेच निगेटिव्ह होतो, त्याला आउटलेट मिळत नव्हतं. तर सोशल मीडिया आणि फुकट आहे ना. ज्या दिवशी पर पोस्ट 1 रुपया चार्ज येईल त्या दिवसानंतर काय होईल मला माहिती नाही. हा म्हणजे मला आपल्याला व्हिडिओला जे कमेंट करतात की तुमचं असं आहे. तुम्हाला पण ट्रोलिंग होतं? 100%. काय ट्रोल होतं तुला? चांगले पॉडकास्ट. चांगलं पॉडकास्ट चांगलं पॉडकास्ट कर. अच्छा म्हणतात की आणि बघतात सगळे पण चांगले. म्हणजे तू ह्यालाच नाही बोललो तू तुझ्याच मित्रांना बोलवतो किंवा असंच हे करतो, असं काहीही म्हणतात. म्हणजे असं मला असं वाटतं की हल्ली सोपं आहे ना बोलायचं. आणि सोपं. ते जर ते खरंच क्रिटिक्स असतील तर समोर येऊन बोला, आपण ऍप्रिशिएट करू. आणि मग मला मनापासून असं वाटतं की बोलणाऱ्या जो ट्रोल करतो ना, मला नेहमी असं वाटतं की तो माणूस जनरली त्याच्या आयुष्यात असमाधानी असतो. कारण तू नेहमी बघ, बिझी माणसं कधीच दुसऱ्याला नावं ठेवत नाही. हा, तू मला एकही बिझी माणूस दाखव जो दुसऱ्याला नाव ठेवतो, पण त्याला वेळच नाही. तो त्याच्याच आयुष्यात इतका बिझी आहे किंवा ती तिच्याच आयुष्यात इतकी बिझी आहे की तिला तू काय करतोस हे बघायला वेळच नाही. सो मला नेहमी असं वाटतं की ती माणसं किती रिकामी असतील किंवा त्यांच्याकडे काहीच नाही करायला. मला वाईट वाटतं त्यांचं. मला असं वाटतं की बापरे, त्यांना काहीतरी सिरियस काम मिळालं पाहिजे. मला पण असं आहे ना बोलणं. स्पेशली जेव्हा लोक लोकांच्या परिवारावर बोलतात, बायका पोरांवर बोलतात, स्पेशली जेव्हा लोक एकमेकांच्या जातीबद्दल बोलतात, लोक जेव्हा ते मर्यादा क्रॉस करतात तेव्हा असं वाटतं की नको ना यार. कारण
त्याला बायको आहे, त्याला मुलं आहेत, त्यांची काही चूक नाही. पण हल्ली कोणाला सांगायला जायचे पण दिवस नाही आहेत. तेच ना, म्हणजे मला असे मेसेज येतात, कमेंट येतात की तू ह्याचं कॉपी करतोय, म्हणजे तू असं जरा बिअर बायशेपचं कॉपी अच्छा. करतोय, असं तुला पण म्हणत असतील तू ह्याच्यासारखी ऍक्टिंग करतोय हो, आता तूच नाही का म्हणलं मराठीचा शाहरुख खान म्हणून, तर मी हा काय म्हणजे असं मग ही कॉम्प्लिमेंट म्हणून घेतो की निगेटिव्ह म्हणून घेतो? मी कॉम्प्लिमेंट म्हणून घेतो, समोरचा कसंही बोलू दे. बरोबर, पण असं कॉपी करतो मला कोणाची मला तरी. आपल्या एक म्हणजे आता एक खूप मोठ्या माणसाने असं म्हणून ठेवलंय की जर तुम्ही शिव्याशाप घेतलेच नाहीत तर ते तुम्हाला लागत नाहीत. हा, ते खरंय. जर घेतले तरच लागतील ना. मी घेतच नाही निगेटिव्हिटी. पण ह्यांनी समोर येऊन एकदा बोलावं, असं तू एकदा व्हिडिओ कर ना, जे कमेंट करायचं समोर येऊन भेटा. नको ना, माझ्याकडे वेळ कुठे आहे, मी बिझी आहे. ते पण आहे, आणि तेवढी हिंमत पण लागते म्हणजे असं ते. नाही, मला असं वाटतं की हिंमत असण्याचा प्रश्न नाही, माझ्याही आणि त्यांच्याही. त्यांच्याकडे हिंमत असेलही कदाचित, मी ते हिंमत डिनाय पण करत नाही. मला असं वाटतं की तू जे काम करतच नाही त्या कामाबद्दल तू बोलताना विचार करायला पाहिजे. म्हणजे मी एकही पॉडकास्ट नाही केला आणि मी तुझ्या पॉडकास्टला नावं ठेवली तर तुला माझं हसूच आलं पाहिजे. बरोबर. मी उत्तम पॉडकास्ट करतो आणि मी तुझ्या पॉडकास्टला नावं ठेवली तर तू माझी दखल घेतली पाहिजे. बरोबर. की भाई ह्याला येता आणि हा म्हणतोय मी फालतू करतोय, मी शिकलं पाहिजे. त्यामुळे काय बोलतो याच्यापेक्षा कोण बोलतो ह्याला महत्व आहे. बरोबर. हा फरक कळला की ट्रोलिंग मॅटर्स करत नाही. हा म्हणजे लोक सचिन तेंडुलकरला पण सांगायचे की स्ट्रेट ड्राईव्ह कसं मारलं, असा मारायला पाहिजे होता बोला. म्हणजे लोक कोणालाही बोलतात रे, म्हणजे मोठ्या मोठ्या नेत्यांना बोलतात, मोठ्या मोठ्या राजकारण्यांना बोलतात, ज्यांनी चांगलं वाईट कोणी असेल. मला असं वाटतं की किती आपण कोणाला बोलतोय ते बोलताना आपण आपली पात्रता तर समजली पाहिजे की आपली पात्रता आहे का या माणसाला बोलण्याची. बरोबर. चूक बरोबर काही किंवा बोलायचंच जर असेल मत तर त्याची एक पद्धत पाहिजे, त्याचं एक काहीतरी त्याच्यात एक डेकोरम पाहिजे. तुला राग नाहीत मग कमेंट वाचून किंवा असं एकदम डोक्याचं असं एकदा शिवच देऊ यायला मला किंवा असं पहिल्यांदा मला सुरुवातीला रागच का खूप तसं? कमी येतो. मला रागच येत नाही, कारण मला माझ्यावर मी स्वामी समर्थांना खूप मानतो आणि मी खूप नामस्मरण करतो स्वामींचं. काय सांगतो? आमच्या घरी खूप आहे त्यांचं अधिष्ठान आमच्या आहे. पण. त्यामुळे मला हे माहिती आहे स्वामींचं ब्रीदवाक्य भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी. त्यामुळे मला माहिती आहे की जोपर्यंत माझ्या देवाला माहिती आहे की मी चुकीचं करत नाही तोपर्यंत मला घाबरायचं कारण नाही. आणि मी उत्तर द्यायला बांधील कोणाला, ही 5 माणसं मी माझी निवडलीत. 6व्या माणसाला मी उत्तर द्यायला बांधीलच नाही. ती माझी 5 माणसं मला माहिती आहेत की ह्याने मला काही विचारलं तर मी उत्तर द्यायला बांधील आहे. कारण माझ्या की- ऑडियन्सेसला मी उत्तर द्यायला बांधील आहे, जे तिकीट खरेदी करून माझा सिनेमा बघतात. त्यांनी जर म्हटलं की तुझा सिनेमा फ्लॉप आहे, मी पुढच्या वेळेस वेगळं करीन, मेहनत करीन. कारण मी ऍक्टर आहे, माझं चुकूच शकतं समीकरण. मी असं म्हणतच नाही की मी सर्व गुणसंपन्न. हा, त्याच्यावर मेहनत करायची माझी तयारी आहे. कारण की तुमचं का ऐकून रिसीव्ह करून ते बदलण्याची माझी तयारी आहे. कारण का प्रश्न हा विचारतो माहिती आहे आता, काही जे ट्रोलर्स आहेत त्यांनी, माझाच एक मित्र आहे, तो आधी व्हॉइस ओव्हरचे व्हिडिओज करायचा, तो असं बोलून डायलॉग वगैरे टाकायचा. तो ऑफिस बॉय होता आधी. त्यांनी ते करत करत त्यांनी टिकटॉकवर फार फेमस झाला, मग इन्स्टावर आला, त्यातून त्याला पैसे चालू झाले. पण लोकांनी त्याला ट्रोल करायला चालू की अरे काय ओ शेटचे व्हिडिओज करतो वगैरे. त्याला ते नाईलाजाने बंद करायला लागलं कारण की एवढं ट्रोल झाला तो, आणि त्याला मिळणारे पैसे बंद झाले आणि तो आता फक्त वेगळेच व्हिडिओज करतो. अरे आता आणि त्याच्या मनात सल आहे की मला ते आवडते, मला ते करायचे, पण मग नाही, कोणतरी काहीतरी बोलतंय म्हणून त्याला म्हणून बंद नको करू. तू तुझी मेहनत करत राहा, बोलणारे बोलत राहणार. तुला माहिती आहे, मला एक क्रिटिक आहे, त्यांनी मला त्याच्या एका शोवर बोलवलं होतं आणि मी गेलो नाही कारण तारखा जमल्या नाही वगैरे. तेव्हापासून तो माझ्या प्रत्येक सिनेमाला नेगेटिव्ह रिव्ह्यू देतो. आता मला माहिती आहे तो का नेगेटिव्ह रिव्ह्यू देतो, कारण मी त्याच्या बोलवलेल्या शोला गेलो नाही, त्याचा राग आहे त्याच्या मनात. लोकांना थोडीही माहिती आहे, लोकांना वाटतं हा नेगेटिव्ह लिहितो, तो माझ्या आयुष्याचा भाग आहे. ते सगळंच बेर करा. पण माझ्या मनाला माहिती आहे ना की तो का नेगेटिव्ह लिहितो, त्यामुळे मला त्याचं नेगेटिव्ह लागत नाही. जर तू आता स्वामी समर्थांचं नाव घेतलं, काय नातं आहे रे तुझं आणि स्वामींचं? माझ्या जन्माच्या आधीपासून आमच्याकडे स्वामींचं अधिष्ठान आहे. माझे बाबा गेली 60 वर्ष रोज मठात जातात, जास्तच. आमच्याकडे महिन्यातनं एकदा नामस्मरण होतं, 150-200 लोक येतात आणि घरात नामस्मरण होतं. आमच्याकडे
मी पण सतत फ्री असलो की स्वामींचं नाव घेत असतो. मला असं वाटतं की तुम्ही स्वामींचं नाव घ्या, साईबाबांचं घ्या, प्रभू रामचंद्रांचं घ्या, भगवान श्रीकृष्णाचं घ्या, कोणाचंही नाव घ्या. तो तुमचा मार्ग तुम्ही शोधा. मार्ग तुमचा ज्याचा त्याचा प्रत्येकाने निवडायचा आहे. पण कदाचित माझ्यात जी सकारात्मकता आहे किंवा पॉझिटिव्हिटी आहे, कदाचित माझ्यात जी मला राग येत नाही, जी भावना आहे ती ह्या नामस्मरणात आलेली भावना आहे. कारण मला माहिती आहे ना, माझ्या देवाला माहिती आहे काय चाललंय ते. आणि मी उत्तर ज्याला बांधील त्याला आहे फक्त. बरोबर. मी जोपर्यंत कोणाचं वाईट करत नाही तोपर्यंत मला कोणाची भीती नाही. जोपर्यंत मी ठरवून कोणाचं नुकसान करत नाही तोपर्यंत मला कोणाची भीती नाही. आणि तोपर्यंत मला खात्री आहे की माझं वाईट होणार नाही. आणि आजपर्यंत झालंही नाही. पण असे इन्सिडेंट झाले असतील ना की तुला तिथं वाटलं की अरे हे कसं घडलं माझ्यासोबत, हे अनेक म्हणजे असं काहीतरी. अनेक आणि अनेक जे पण जसं मी मगाशी म्हटलं की मी आय विल नेव्हर नेम माय गर्ल्स. पुरुष म्हणून ते एथिक्स आहेत माझं. तसंच स्वामींचा भक्त म्हणून माझे एथिक्स आहेत की मी मला आलेले अनुभव शेअर करू इच्छित. ते माझे आहेत, ते स्वामींचे आणि माझे आहेत. मला त्याचं भांडवल करावं असं वाटत नाही. मला इतकं सांगावं असं वाटतं की ते आलेत, ते अनुभव येतात, प्रत्येकाला येतात. तुम्ही तुमचा रस्ता शोधा, तुम्ही तुमचा मार्ग शोधा. म्हणजे मी स्वामी समर्थांचा मार्ग निवडला, अजून कोणाला प्रभू रामचंद्रांचं नाव घेत, अजून कोणी कोणाचं, तर ते तो मार्ग तुमचा आहे, तो वैयक्तिक असलाच पाहिजे. पण त्याच्यात प्रचंड ताकद आहे. आपल्या धर्मात, आपल्या संस्कृतीत, आपल्या इतिहासात प्रचंड ताकद आहे. म्हणजे तुम्ही नुसतं महाराजांचा इतिहास जर वाचला, छत्रपती शिवाजी महाराजांचा, तर भल्या भल्या MBA मॅनेजमेंट स्टुडंट्सना लाजवेल असा मॅनेजमेंट गुरु होते ते. पण आपल्याला त्यांच्या मॅनेजमेंट गुरु असण्याबद्दल जाणूनच घ्यायचं नाही. आपल्याला टॅटू काढण्यामध्ये इंटरेस्ट आहे. आपल्याला चंद्रकोर लावायचे, आपल्याला विचार नाही, ते लावाच, त्याच्यात गैर काही नाही, त्याच्यात वाईट काहीच नाही, ते करा. विचार नाही ना घेते. पण नाही, घेत आहेत, अनेक तरुण घेत आहेत. पण मी असं अजिबात म्हणणार नाही की घेत नाहीत. पण इतकं शिकण्यासारखं आहे आपल्याकडे, आपल्या धर्मात, आपलं म्हणून. त्याचा आपण अभिमान बाळगला पाहिजे. आपल्याला अभिमान नाही आपण आपल्या धर्माचा, आपण तो बाळगला पाहिजे. म्हणजे मी असं गमतीत नेहमी म्हणतो की जोपर्यंत तुम्ही भारतीय आहात तोपर्यंत मी भारतीय आहे. ज्या क्षणी तुम्ही तुमचा धर्म सांगणार ना, त्या क्षणी मी हिंदू आहे. तू म्हणलास ना अरे मी भारतीय आहे, तर मी भारतीय आहे. ज्या क्षणी तू म्हणशील ना की मी अमुक अमुक आहे, मग मी हिंदू आहे मित्रा. वैयक्तिक, परत मी कोणाबद्दल नाही, मी माझं सांगतो की मला अभिमान आहे आणि तो आपण ठेवला पाहिजे. आता मी रिसेंटली एक ना रील पाहिली होती, ज्याच्यामध्ये एक क्रिएटरच आहे, तो म्हणला होता की आता आपण ते दाखवण्यासाठी सगळं करतोय, असण्यासाठी नाही करत आहे. म्हणजे त्याचा अभिमान आपल्याला दाखवण्यात आहे, जो की असण्यात हवा. सोशल मीडियाच दाखवायचं माध्यम आहे ना रे. पण मग ह्याच्यामुळं फार वाईट होत चाललं असं नाही? हा बघ, ही वस्तुस्थिती आहे. तू आणि मी 2 लोकांनी इकडे पॉडकास्ट करून यातलं काहीच बदलत नाही. बरोबर. कशाला वेळ वाया घालवायचा? ते पण खरं. दादा, आपण तुझ्या पिक्चरवरती येऊ, सुशीला सुजित मध्ये. आता आपण आमच्या रिलेशन म्हणजे जेनजीच्या रिलेशन वगैरे वगैरे वरती बोललो आपण बराच वेळ. त्याच्यामध्ये जे तू 3 गेस करायला लावले मला की नवरा बायको पण नाहीये, ते मित्र आणि मित्राची बायको पण नाही, असं काहीतरी प्रकरण दिसतंय. पण ते तुम्ही दोघं आहेत तिथं. तुमच्या म्हणजे ज्यांची लग्न होतं त्यांचे पण किती अफेअर सुरू आहेत बाहेर. ते तर रोजच पेपरला बघायला मिळतात, ते टीव्हीला ऐकायला मिळतं, पाहायला मिळतं ते. आणि सोशल मीडियावर तर धिंगाणाच सुरू आहे या सगळ्याचा. मग लग्नानंतर पण अफेअर होऊ शकतात आणि त्याचे पण एवढे म्हणजे त्यांनी पण एवढं प्रकरण वाढत जातं किंवा दोघांच्या सहमतीने पण हे सगळं होतं. हे कशामुळे लग्नानंतर का गोष्टी अशा का? काय माहिती बाबा. मी थोडी लव गुरु आहे, मला काय माहिती आहे. हा, पण मग जसं तुला आमच्याबद्दल प्रश्न पडला, नाही, मी तुला इतकं सांगतो की सुशीला सुजित, परत मी पिक्चरवर येतो, पण सुशीला सुजितचा शेवटचा जो सिक्वेन्स आहे ना, तो नक्की बघ. तो अजिबात चुकवू नकोस. सुशीला सुजितचा अख्खा चित्रपट एकीकडे आणि शेवटची 15 मिनिटं एकीकडे. सिनेमा जिथे सुरू होतो आणि ज्या लेवलला सिनेमा जातो, परत मी काम केलं किंवा माझा सिनेमा आहे म्हणून नाही, आत्ता आपण गेली 15 मिनिटं जे बोलतोय, प्रेम आणि स्टेबिलिटी आणि स्थैर्य आणि डिवोशन आणि प्रेमातली कमिटमेंट, आणि तो सुशीला सुजितची शेवटची 15 मिनिटं बघ. तुला अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतील. बोलण्यातली गंमत, सांगण्यातली गंमत,
म्हणजे म्हणजे या थोडक्यात सगळ्या प्रश्नांची प्रश्न उत्तरं- सगळ्या तर नाही, पण आत्ता तुझा प्रश्न विचारलेस की काय करायला पाहिजे, मग कदाचित त्याच्यावर आम्ही आमच्या परीने बोलण्याचा प्रयत्न केलाय. आपलीकडे लोक काय म्हणतील याच्यावरती लय हे हा. रिलेशन डिपेंड होतात. आपण समाजात न राहतो ना रे, त्यामुळे समाज भान ठेवलंच पाहिजे. म्हणजे तसं नाही, मग तुला ऍक्टर म्हणून तर ते अजून जास्त होय. त्याचा विचार करावा लागतो. म्हणजे जेव्हा तुझा डिवोर्स होत होता तेव्हा तुझ्या मनात होतं की अरे लोक काय म्हणतील, हे काय म्हणतील. मी खरंच सांगतो, माझा डिवोर्स होत होता तेव्हा सोशल मीडिया नव्हतं, आणि मी आवर्जून उल्लेख करेन की प्रिंट होतं, तेव्हा प्रिंट मीडिया होतं आणि टेलिव्हिजन मीडिया होतं. पण प्रिंटमधल्या एकाही पत्रकाराने, मराठीतल्या एकाही, म्हणजे मला लोकांनी फोन करून करून सांगितले, पत्रकार मित्रांनी, की असं असं बातमी माझ्याकडे आली आहे, पण मी छापणार नाही, कारण ह्या बातम्या छापणं मराठीची संस्कृती नाही. एकाही प्रिंटमधल्या पत्रकारांनी, म्हणजे मला 10 फोन आलेत त्या 2 वर्षात, 3 वर्षात, एकाही मराठी पत्रकारांनी माझ्या डिवोर्सची एकही गॉसिपची बातमी एकाही वर्तमानपत्रात छापलेली नाही. आणि हे मी अभिमानाने सांगतोय. आणि सगळ्या आता मराठी प्रिंट पत्रकार, म्हणजे प्रॉपर जे आहेत, न्यूजपेपरचे newspaper. पत्रकार, आणि आता एकाने नाही. आता असे रूमर आता सोशल मीडिया आलं ना, आता तर खरं आहे का खोटं आहे याची कोणी वाट बघत नाही ना. आता पहिलं टाकण्याची ओढ आहे ना. पूर्वी बरोबर आहे की नाही हे टाकण्याची ओढ होती, आता पहिलं टाकण्याची ओढ आहे. म्हणजे अनेक न्यूज येतात की हा गेला आणि ती गेली आणि हा मेला, आणि नंतर अरे असं झालंच नव्हतं. अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला. तुम्ही मोठी मोठी मीडिया हाऊसेस तुम्ही चेक नाही करत न्यूज खरी आहे का खोटी? कारण मला आधी यायचंय सगळ्यांच्या. मला पहिली न्यूज करायची, मला ब्रेकिंग न्यूज करायची. सगळंच बदललंय रे. पण ह्याने आयुष्य खराब होऊ शकतं ना त्या ऑफकोर्स माणसाचं. होतच. म्हणजे आता धनश्री आणि चहलचा डिवोर्स झाला, तर चहलच्या त्या धनश्रीच्या कमेंट सेक्शन मध्ये सगळ्यांनी 60 कोटी 60 कोटीचं हेच लावलं की तिने पैशांसाठी एकतर मला असं वाटतं, माहीतच नाही मला ना असं वाटतं की आपल्याला दोन एकतर लोकांचं डिवोर्स होणं ही राष्ट्रीय बातमी कशी काय हेच मला कळत नाही. देशात इतके नाना विविध प्रश्न आहेत वेगळे वेगळे, ही कशी बात, म्हणजे ही नॅशनल न्यूज कशी, कोणाचेही डिवोर्स येतो, त्यांचं वैयक्तिक मॅटर आहे. आणि तू बघितलंस तर सगळी लोक आवर्जून फेसबुक आणि सोशल मीडिया पोस्ट टाकतात की हे आमचं प्रायव्हेट मॅटर आहे, आम्हाला प्रायव्हसी द्या, बरोबर. ह्याच्यात ढवळाढवळ करू नका, हे आमचं मॅटर ना. एक जोडपं जेव्हा वेगळं होतं तेव्हा ते खूप यातनेतनं जात असतात दोघेही. चूक कोण बरोबर कोण हे आपण कोण ठरवणार? फक्त त्या दोघांना माहिती असतं खरं काय घडलंय ते. तिसऱ्या माणसाला कधीच माहिती नसतं खरं काय घडलंय ते, किंवा का वेगळे होत आहेत. तर ते त्यांचं बॅटल ऑलरेडी फाईट करतात. त्याच्यात आपण त्यांचा त्रास जर कमी करू शकत नसलो तर निदान वाढवूया तरी नको. संस्कृतीच आपण हरवत चाललोय. काय माहिती यार. प्रत्येक हे बिग बॉस मुळे वगैरे सगळ्यांना असं नाही हवंय. नाही असं भांडणं कुठल्या तरी बिंडणं नाही, असं बघायचे कुठल्या तरी लोकांना. एका कार्यक्रमाला दोष देण्यात अजिबातच अर्थ बिग नाही. बॉस मध्ये जसं प्रत्येकाला इंटरेस्ट असतो की भांडणं कशी होणार आहे, आणि तसं मसाला नाही पाहिजे ना, माझं प्रत्येकाला. तेच म्हणणं आहे की बिग बॉस नव्हतं तेव्हा हे होत नव्हतं का? नाही होत नाही, कार्यक्रमामुळे नाही झालं, पण तिथं जो त्याचा फॉर्मॅट आहे की भांडणं लोकांना बघायला आवडतात. ह्याला मला असं वाटतं, ह्याला कुठली एक गोष्ट कारणीभूत नाही असू शकत. ह्याला अनेक गोष्टींचा अर्क हा आहे. इट्स अ कल्मिनेशन ऑफ अ लॉट ऑफ थिंग्स. ना तुझ्या आयुष्यात काही रिग्रेट आहे रिग्रेट? कुठल्या गोष्टीचं? अनेक रिग्रेट्स आहेत माझ्या आयुष्यात. माझ्या आयुष्यात रिग्रेट्स आहेत की मी कधीच भीमसेन जोशींचं गाणं समोर बसून ऐकू नाही शकलो. माझ्या आयुष्यात रिग्रेट आहे की मी जेम्स कॅमेरॉनला कधीच भेटलो नाही. माझ्या आयुष्यात रिग्रेट आहे की मी मोझार्टला पर्सनली ऐकलं नाही. माझ्या आयुष्यात रिग्रेट आहे की मी पुलंना भेटू नाही शकलो. कितीतरी माझ्या आयुष्यात रिग्रेट आहे की मी APJ अब्दुल कलामांना कधीच भेटलो नाही. मला रिग्रेट आहे की मी अटल बिहारी वाजपेयींना भेटलो नाही. मला नितांत रिग्रेट आहे की मी इंदिरा गांधींना भेटलो नाही. किती मोठी मोठी माणसं होऊन गेलेत आपल्याला. त्या सगळ्यांना जर भेटता आलं असं कितीतरी. मला रिग्रेट आहे की मी अजूनही म्हणजे आता माझं 47 वय आहे माझं आता, फ्रॉम 47. मला रिग्रेट आहे की अजूनही मी सगळा भारत फिरलो नाही. अजूनही सगळा नाही फिरणं होत ना, सगळा भारत नाही फिरणं होत. बरोबर. अजूनही अनेक इतक्या सुंदर जागा आहेत आपल्या देशात ज्या मी एक्सप्लोअर नाही केल्यात, ज्या मला करायच्यात. अजूनही अनेक मेकर्स आहेत ज्यांच्यावर मी काम नाही केलंय, मला करायचं. अजूनही अनेक उत्तम पुस्तकं आहेत जी मी वाचली नाहीत, जी मला वाचायची. अजूनही अनेक उत्तम पेंटर्स आहेत, स्कल्प्टर्स आहेत, त्यांचा आर्ट मला बघायचं आहे. अजूनही अनेक उत्तम राजकारणी आहेत
ज्यांना मला देश घडवताना अनुभवायचं सो खूप राहिलंय करायचं. पण असं की जे यार हे नव्हतं करायला पाहिजे आपण, तसा रिग्रेट हम्म. नाही. मला मनापासून असं वाटतं की अरे हे का केलं आपण. रिग्रेट नाही मला कुठल्याच गोष्टी. चुका केल्यात का तर हो केल्यात, 100% केल्यात. त्या चुकांचा रिग्रेट आहे का तर नाही. कारण त्या पॉइंटला मला तो डिसिजन योग्य वाटला होता म्हणून मी केला ना. परत जसं कोणी मुद्दामून ठरवून फ्लॉप फिल्म बनवत नाही तसं ठरवून कोणी चूक करतं का. नाही. आत्ता आपण इथे बसलो तुला हे योग्यच वाटतं ना हा पॉडकास्ट करणं. काय ठरवेल की हा पॉडकास्ट योग्य होता का नाही. तेव्हा तुला वाटलं अरे चूक केली नाही करायला पाहिजे. पण ती तेव्हा लक्षात येते. बरोबर. त्या पॉइंटला तुम्ही कमिट होत असता तेव्हा तुम्हाला ते योग्यच वाटत असतं ना. त्यामुळे चुका नक्की झाल्यात. कालांतराने कळलं की अरे हे नाही करायला पाहिजे, चूक झाली. पण रिग्रेट नाही. कारण मला नेहमी असं वाटतं की कोण चुकतं कोण. म्हणजे तू पोळ्या केल्यास कधी, पोळ्या चपाती केलीस कधी. चपाती म्हण पोळी चपाती म्हणतो तू? मी पोळी म्हणतो, कोणी चपाती म्हणतो. तू केलीस कधी. हो ट्राय केलं. चुकलास. 100%. कसं कळलं की तू चुकलास. गोल नाही झाली. नाही कसं कळलं की तू चुकलास. जसं व्हायला हवं तर तसं नाही झालं. ते कसं कळलं, का कळलं की तू चुकलास. केल्यावर. म्हणजे कोण चुकतो, जो करतो तो. त्यामुळे मी म्हणणं की हा माझी चपाती कधीच चुकली नाही. अरे वेड्या तू कधी केलीच नाहीस. मग चुकणार कोण. जो प्रयत्न करणार तो चुकणार. त्यामुळे आज ह्याचा कॅमेरा चुकला म्हणजे त्यांनी आज कॅमेरा केला ना. त्यांनी प्रयत्न केला ना हे पॉडकास्ट शूट करण्याचा आणि चुकला. तर कोण चुकलं नाही. मला एक माणूस दाखवतो चुकला नाही. मला एक ऍक्टर दाखव ज्याचे सगळे सिनेमे हिट आहेत, त्यांनी फ्लॉप सिनेमा दिला नाही. मला एक युट्यूबर दाखव ज्याचा सगळे पॉडकास्ट वर्क होतात. मला एक गायक दाखव ज्याची सगळी गाणी हिट आहेत. मला एक पेंटर दाखव ज्याची सगळी पेंटिंग अजरामरच आहेत. मला एक राजकारणी दाखव ज्यांनी फक्त बरोबर निर्णय घेतलेत त्याच्या आयुष्यात. मला एक माणूस दाखव वैयक्तिक नॉर्मल म्हणजे सेलिब्रिटी पण नको, ज्यांनी आयुष्यातले सगळे निर्णय योग्यच घेतलेत. माणूस आहे तो चुकणार. तो स्थायी भाव आहे. चुकणं हा प्रॉब्लेम नाही आहे, प्रयत्न न करणं हा प्रॉब्लेम. मी चुकीने भीतीने जर मी प्रयत्नच नाही केला तर मी काहीच नाही करणार आयुष्यात. खरं. आणि मग लोक तुला उलट्या शिव्या घालणार. अरे नुसता बसलेला असतो काही करत नाही. म्हणजे बोलणारे तरी बोलणारच. मग प्रयत्न तरी करू. त्यामुळे चुका केल्यात त्याचा रिग्रेट नाही. दादा तुझ्या पिक्चर मध्ये ना लवचा पार्ट आपण बोललो, आता हे सस्पेन्स बद्दल बोललो. एक जे खतरनाक मला जे आवडलं ना तुझं सगळ्यात मनापासून काम ते समांतर आणि एक पिक्चर बळी. वेगळे दोन्ही वेगळे जॉनर्स होते. पण त्याच्यामध्ये कुठेतरी हॉरर आहे, त्याच्यामध्ये कुठेतरी गूढ आहे आणि काय म्हणतात त्याला एक ते हे असतं ना काळा जादू वगैरे. तू बिलीव्ह करतो हे असतं. मला असं वाटतं की जशा पॉझिटिव्ह एनर्जीज असतील तशा निगेटिव्ह एनर्जीज पण असतील. काही अनुभव नाही हे सगळं करताना म्हणजे नाही. पण हे वर्क होत असेल दादा ब्लॅक मॅजिक आणि हे सगळं. मी म्हणतो तसं की मला असं वाटतं की जसं पॉझिटिव्ह एनर्जी आहे तशी निगेटिव्ह एनर्जी असणारच जगात. कारण नाहीतर तो समतोलच राखला जाणार नाही जगाचा. यिंग आहे तर यांग असणारच, पांढरा आहे तर काळा असणारच, पण तुझ्या वर आहे तर खाली असणारच. पण तुझ्या आजूबाजूला असा काय अनुभव ऐकलाय तू. नाही हॉरर बिरर असा प्रसंग झाला. असे असे किस्से बिस्से खूप रंगतात पण त्याची ऑथेंटिसिटी माहिती नसते. नाही तुझ्यासोबत. माझ्यासोबत नाही. माझ्याबरोबर स्वामी येत रे. त्याच्या पुढे मी काहीच नाही बोलू शकत. सुशीला सुजित हा पिक्चर आहे. ह्याचं नाव मला असं वाटतंय सुशीला आणि सुजित शिलाजीत वगैरे ठेवायचं होतं का. अजिबात नव्हतं ठेवायचं. का असा काहीतरी विषय नाही, वाटतोय नाही, तो नाही, म्हणजे नाही, काहीतरी नाही, अजिबात पॉवर नाही. सिनेमा करण्यासाठी पण ते नाही, नाव तसं ठेवता नाही, येत नव्हतं. अजिबातच नाही. सेन्सर बोर्डनी सांगितलं. नाही अजिबातच नाही. सुशीला आणि सुजित त्या दोन लोकांची नावं आहेत. सुशीला आणि सुजित. सुशीला मुलीचं नाव आहे, सुजित मुलाचं नाव आहे. आता तुझ्या मनात शिलाजीत येत असेल तर नाही माझ्या मनात नाही, लोकांच्या मनातले प्रश्न मी विचारतो. नाही सुशीला आणि सुजित. आणि जर तू कॅरेक्टर आता ट्रेलर बघितलं तर लक्षात येईल की फॅमिली फिल्म आहे. बरोबर. काहीच शिलाजीतची काहीच संबंध नाही. आणि ऑन अ सिरियस नोट हा. आपल्याकडे शिलाजीतचा एकच अर्थ घेतला जातो. हा अख्ख्या नॉर्थ इंडियामध्ये शिलाजीत शक्तिवर्धक आहे. अख्ख्या नॉर्थ इंडियामध्ये रेग्युलरली शिलाजीत कंझ्युम करतात जिमला जाण्याआधी. अख्ख्या नॉर्थ इंडियामध्ये रेग्युलरली शिलाजीत कंझ्युम करतात जर आजारपण वाटत असेल, थकवा असेल, दगदग झाली असेल तर दुधातनं शिलाजीत घेतात. आपण वेगळेच दुधाच्या वेळेस घेतो. म्हणजे आपण त्याचा एक असा एकतर्फी अर्थ करून ठेवलाय आपल्या पुरता.
आणि तो जोक मधनं सुरू झालाय म्हणजे प्रोटीन शेक सारखं आहे रे ते. बरोबर. ते तो एका वेगळ्या पद्धतीचा प्रोटीन शेक आणि तो आपला आहे. तो आपल्या म्हणजे आपली धरोहर आहे ती. इट इज मार्केटिंग चुकीच्या पद्धतीत झालंय. मार्केटिंग झालंय की नाही मला माहिती नाही, पण आपण त्याचा आता एक अतिरेक करून टाकलाय त्याचा. माझे अनेक नॉर्थ इंडियन मित्र आहेत जे रेग्युलरली वर्जिश करने से पहले हम शिलाजीत लेते हैं. कारण ते इट इज इम्युनिटी बुस्टिंग, इट इज टेस्टोस्टेरॉन बुस्टिंग. बरोबर. आणि टेस्टोस्टेरॉन म्हणजे मेल हॉर्मोन, म्हणजे स्ट्रेंथ, एन्ड्युरन्स. ते वेगळीकडेच आपण वापरतात. नाही, आपण त्याच्यासाठीही वापरत असतील, पण आपण फक्त तेवढाच अर्थ लावून घेतलाय. त्यामुळे शिलाजीत मला असं वाटतं ही ताकद आहे, शक्ती आहे. दादा, सुशीला सुजित मध्ये आपण सगळ्या नात्यांबद्दल बोललो, पण ते टीजर मध्ये एक पण दिसतंय आणि जे तुमच्या मित्रांनी सुरू केलेली कंपनी, तुम्ही मित्रांनी, आणि पहिलीच पिक्चर, त्यात तुम्ही सगळे एकत्र काम पण करताय. काय रे मैत्री तुझ्यासाठी? मैत्री कशी पाहिजे माहितीये, जर मी जर मित्राला म्हटलं की ए गाडीत बस, तर त्यांनी का असं न विचारता जो गाडीत बसतो तो मित्र. बरोबर. ए जायचे कुठे, हे 400 किलोमीटर गेल्यानंतर विचारलं पाहिजे तो मित्र. की अरे भावा आपण चाललोय कुठे, हे 8 तासानंतर विचारलं पाहिजे. किंवा मित्र म्हणजे तो लावेल 2 लाख रुपये. भाई त्याच्याकडे 5,000चे वांदे लावेल रे तो. आणि तो कुठे तरी गहाण स्वतःला ठेवून पैसे आणतो की आता ह्यानी शब्द दिला, ह्याचा शब्द पडता का म्हणे, तो मित्र. किंवा जो मित्र तुम्ही चिखलात पडलात म्हटल्यावर तुम्हाला काढेल, पण त्याच्या आधी तुमची लई ठासेल, तुमच्यावर हसेल, तुम्हाला जाम घाण फील करवेल आणि मग चिखलातनं बाहेर काढेल. आणि तो तुमच्यावर उतरून चिखलातनं बाहेर काढेल, तो तुमचा मित्र. प्रसाद आणि तुझी मैत्री? प्रसाद आणि मी अनेक अशी- वर्षांचे मित्र आहोत. मंजू, प्रसाद, मी, संजय आणि मी वेगळे मित्र आहोत. मी आणि प्रसाद खूप चांगले मित्र आहोत. मंजूशी माझी मैत्री या चित्रपटाच्या निमित्ताने मैत्री झाली. मंजूशी ओळख होतीच अनेक वर्ष, पण आम्हाला अनेक वर्ष असं वाटत होतं की एकत्र काहीतरी करायला पाहिजे. मी आणि प्रसाद खूप वर्ष ट्राय करत होतो, काहीतरी करूया. योग येत नव्हता. मग प्रसादने मला एक गोष्ट ऐकवली सुशीला सुजितची. मी म्हटलं रे मस्त ही डेव्हलप कर. मग त्यांनी डेव्हलप केली. मी म्हटलं रे मला खूप आवडली, आपण करूया ही. कोणाकडे जाऊया. तोपर्यंत मी ऑलरेडी प्रोड्युसर झालो होतो. मी नाच ग घुमा केला होता, बाकीचे सिनेमे केले होते. तर मी तिला म्हटलं आपण नको जाऊया कोणाकडे प्रसाद, आपण आपली कंपनी चालू करूया आणि आपण सगळ्यांनी प्रोड्यूस करूया. कारण डिरेक्ट तूच करणार आहेस, DOP संजयच आहे, प्रोडक्शन मंजिरी सांभाळणार आहे, मी ऍक्टिंग करणार आहे. आपण करूया, आपण दुसऱ्याकडे नको जाऊया सिनेमा. आणि त्यांनी पण क्षणार्धात सगळ्यांनी ते मान्य केलं. सो हमने दोस्ती को रिश्तेदारी में बदल दिया. वा. असे मित्रांनी सुरू केलेली कंपनी. आणि आमच्याबरोबर माझी पार्टनर आहे तृप्ती पाटील म्हणून, ती आमच्या चित्रपटाची EP आहे. सो शी इज अन इंटिग्रल पार्ट ऑफ माय बिझनेस सिस्टम. सो तृप्ती आमच्याबरोबर, असं आम्ही 5 लोक होतो. मैत्रीचा किस्सा सांग ना दादा, तू जो आठवलं की तुला हसूच येतं जरा. हे तर तू सांगू शकतो, मैत्रिणींची नावं नाही सांगितली तरी पण. मैत्रीचे अनेक किस्से आहेत. तेव्हा आम्ही म्हणजे तुमच्या रिलेटेड अनेकदा गोव्याला जायचो आम्ही. म्हणजे प्रसाद वगैरे नाही, आम्ही कॉलेजचे मित्र. अनेकदा गोव्याला जायचो, न ठरवता जायचो, घरी खोटं बोलून जायचो. वा, चांगले रंगेल मित्र होते म्हणजे. हो, मित्र तसेच असतात ना रे. तसेच मित्र थोडी आणि आपणही तसं नसतो त्यांच्याबरोबर. किंवा मला आठवतं एक म्हणजे मित्र कसा असावा त्याचं मी गंमत सांगतो की वडिलांनी 4-5 प्रकारचे मित्र असतात ना. एक मित्र असतो की त्याला फोन केला तर तुम्ही नसता त्याच्याबरोबर, पण तो म्हणतो की माझ्याकडेच आहे. येस आहे माझ्याकडे, तो तुम्हाला सांभाळतो. हा सगळ्यात लोएस्ट ग्रेडचा मित्र. त्याच्यापेक्षा वरचा मित्र कोण, जो म्हणतो फोन केल्यावर की ऑफकोर्स आहे, आत्ता जस्ट निघाला, येणार थोड्या वेळात घरी, आणि मग फोन करतो की घरी जा गांडू, फोन आला तर लवकर. त्याच्या वरच्यापेक्षा भारी मित्र. त्याच्यापेक्षा वरचा मित्र कोण अजून भारी, की जो फोन केला की म्हणतो की काका नका त्याला सारखा फोन करू, खूप बिझी असतो तो. आत्ता मला सांगत होता की कसा तो तुमच्यावर खूप प्रेम करतो आणि कसं त्याला तुमची आठवण येते. मी म्हटलं यार नको, मी सांगतो काका ना, तू जा पहिले तुझं काम कर, पोचेल 15-20 मिनिटात घरी, येईल. मी असं बोललोय, तू सांग की तू ऑड इंजिनियरचं पॉडकास्ट करत होता आणि तिथे अडकला आणि तिथे वेळ झाला, तू नव्हता तिकडे, मला माहिती तू कुठे होता, पण तू सांग. तर मी हे सांग, जो ऑलरेडी आपल्या बाजू मांडून ठेवतो. आणि सगळ्यात भारी मित्र कोण, जो फोन केल्यावर म्हणतो हा काका बोला, मी स्वप्नील बोलतोय. तो सगळ्यात की
बापालाही कळत असतं की खोटं बोलतोय, हा तो नाहीच आहे, पण तो आपल्या अंगावर घेतो तुमचा प्रॉब्लेम. तो सगळ्यात भारी मित्र. असा काही किस्सा झालता असे अनेक किस्से आहेत. आम्ही तरी एखादा पळून त्यातल्या त्यात? पळून जाऊन आमच्या मित्रांची लग्न लावली आहेत काय कॉलेज. सांगतो एक किस्सा सांग ना त्यातला असली नाही, interesting. नावं नाही घेऊ शकत. हा, पण नाही, आमच्या नावं नको आमच्या कॉलेजमधल्या एका ग्रुपमध्ये कोणाचं तरी कोणावर तरी प्रेम होतं आणि तिच्या घरनं खूप विरोध होता. तर आम्ही त्या पोरीला घरातनं उचलून तिला लोणावळ्याला नेऊन त्यांचं लग्न लावून मग 2 दिवस त्यांना एका वेगळ्या घरी ठेवून मग त्याच्या घरच्यांना पटवून तिच्या घरच्यांना पटवून मग आता आम्ही शोधतो वाला एक नाटक करून. तेव्हा फोन बिन नव्हते ना, तेव्हा इझी होते सगळं करणं. मग त्या दोघांना शोधून आणले, या लेवलला घरी नेलं आणि मग त्यांचं रीतसर लग्न लावून दिलं. मग त्यांना मूल झालं, सुखी संसार. मग सांगितलं की हे प्लॅन्ड होतं. जाम राडे केलेत म्हणजे तू बॅक बेंचरच वाटतं पहिल्यापासून हो. असं म्हणजे लग्न बिग्न लावून हा म्हणजे मला नाही, पण ती मैत्रीची गंमत आहे ना रे. किंवा उधाऱ्या असणं. माझ्या अनेकांकडे उधाऱ्या आहेत, अजूनही आहेत. अनेकांच्या मागू माझ्याकडे शकतो उधाऱ्या तू आहेत. पॉडकास्ट मध्ये डायरेक्ट नाव घेऊन देतील मग नको नको, मी नावं टॅग नको, करतो त्यांना. नावं नको घ्यायला, कारण त्या उधारांची व्हॅल्यू वेगळी आहे. म्हणजे ते 150 रुपये आजच्या 1.5 कोटीपेक्षा जास्त मोलाचे आहेत. कारण ते तेव्हा दिलेले 150 रुपये जेव्हा खरंच काही नव्हतं आणि पोरीला फिरायला बाहेर घेऊन जायचं होतं आणि लाच गेली असती तर तेव्हा खिशात 150 रुपये नसते. आणि तेव्हा काय जीपे बीपे थोडी होतं की जीपे कर वगैरे थोडी होतं. किंवा मला आठवत आहे की माझ्या कॉलेजमधल्या गर्लफ्रेंडला मी रोज वेगळी गाडी घेऊन फिरायला न्यायचो. रोज वेगळी गाडी होती माझ्याकडे आणि त्यातली एकही माझी नव्हती. ती मला विचारायची की कोणाच्या गाड्या आहेत या, कुठनं येतात रोज नवीन. आणि तेव्हा तेवढे मॉडेल पण नव्हते रे. मी कॉलेजला होतो तेव्हा DCM CLO नावाची गाडी होती. मारुती 1000 नावाची गाडी जस्ट आली होती. तेव्हा ती टोयोटा सेरा नावाची एक अशी गल विंग डोअर म्हणून ती एक गाडी होती. सुनील शेट्टीच्या पिक्चरमध्ये एक गाडी होती, ती गाडी होती. माझ्याकडे टाटा सुमो होती, मारुती 800 होती, फियाट होती, अँबॅसेडर होती, डुक्कर फियाट होती. मला वाटतं संपल्या गाड्या. एवढ्याच गाड्या होत्या तेव्हा इंडियात. हा एक जीप होती, विलीज नावाची जीप असायची, ती जीप होती. या सगळ्या गाड्यांमधनं मी म्हणजे आलटून पालटून माझ्या गर्लफ्रेंडला फिरायला घेऊन जायचो. गर्लफ्रेंड सगळ्या गर्लफ्रेंड तीच होती, गाड्या बदलायच्या. या सगळ्या मित्रांच्या गाड्या होत्या. प्रत्येकाने ते अनुभवलं की पहिल्यांदा गर्लफ्रेंड झाल्यावर फिरायला न्यायला मित्राची गाडी असणं कंपल्सरी. म्हणजे ते पहिल्या अॅनिव्हर्सरीला त्या गाडीतनं मी नेलं होतं तिला, त्या गलविंग डोर. म्हणजे जी गाडी ज्याला स्क्रॅच आला असतं तर मला आयुष्यभर त्याच्याकडे गुलामी करायला लागली असती. पैसेच नव्हते माझ्याकडे तेव्हा, थोडी काम बिम करत होतो. पण तो विचार नव्हता तो की तुझी अॅनिव्हर्सरी ना भाऊ. आणि तो एका तिसऱ्या मित्राची स्कूटर घेऊन घरी गेलो होता रात्री, कारण गाडी आलीच नव्हती रात्र होईपर्यंत. तो म्हणला तर घरी कसं जाऊ. त्याला कोणतरी बोललं टॅक्सी करून. मला तो म्हणला वेडा आहे काय, मी नाही टॅक्सी बिक्सीत बसणार, तो बड्या बाबाचा पोरगा रे. मग त्याला कोणतरी म्हणलं माझ्याकडे हिरो होंडा CBZ होती बघ, त्याच्यावर तो किक मारून मित्र त्याला त्याच्या बाईकवरनं हा ज्याची टोयोटा सेरा होती त्या काळात 30 आणि 40 लाखाची गाडी होती, त्या तो बाईकवरनं असं वगैरे करत वारा लागतो वगैरे असं तो घरी गेला होता. पण ती दोस्ती आहे ना, ते लोक अजूनही मित्र आहेत, अजूनही आता सगळ्या आयुष्यातल्या इंटरेस्टिंग टप्प्यांवर आहेत. पण ती मजा येते. तू कुठं होता त्या दिवशी रात्री? म्हणजे आमच्या कॉलेजमध्ये पॅरापेट्स लागले. म्हणजे पॅरापेट्स होते असे बॅल्कनीला, असे पॅरापेट्स होते. त्या पॅरापेट्सला आता गज लागलेत. पूर्वी गज नव्हते, आम्ही बसत तर गज नव्हते. तर मध्ये आम्ही कॉलेजला गेलो काही वर्षांपूर्वी, तर तेव्हाची जी माझी गर्लफ्रेंड होती तिला मी आठवलं आणि मी असं विचार केला की अच्छा आम्ही बसायचो इकडे म्हणून त्यांनी गज लावून टाकली बहुतेक. कारण इतके बसायचो आम्ही त्या पॅरापेटवर की जाता येता सगळ्यांना अच्छा हे बसलेलेच आहेत. सकाळी 7 वाजता आले तरी हे बसलेत, रात्री 11 वाजता आले तरी हे बसलेत. म्हणजे तर ती मजा होती, वेगळी मजा. त्याच्यामुळे ते रोल तुला एकदम रिअल वाटतात ना, सूट कुठले? लागतात ते असे. नाही पण मला वाटतं कोणीच असं नाही ज्यांनी हे केलं नाही कॉलेजच्या टाइमला. सगळ्याला थोडी ते रोल मिळाले. तू 5वीत पॉन बघितलं, तुला थोडी ते रोल मिळाले. त्यांनी काय होत नाही भावा, ते करावं लागतंय. रोल बघून ते करून झालं असतं तर सगळ्यांनाच मितवा करता आला असता ना. तेवढं खरं, ते कष्ट वेगळेच होते. मजा येते दादा. तुला कसं वाटतं दादा गप्पा मारताना? हे तू मला मजा येते. तू सांग, मी पहिल्यांदा आलोय, तू अनेक पॉडकास्ट करतोस. मला एकदम मी जात नाही पॉडकास्टला खूप. मला का बरं पण दादा? अरे आपल्याकडे काहीतरी पाहिजे ना बोलण्यासारखं. उगाच जाऊन काहीतरी ज्ञान पाजळण्यात काय अर्थ आहे? काहीतरी. पण आता तू जे बोललं ते आधी कुठं बोललं नव्हतं. नाही बोललं यातलं बरंचसं, कारण ते प्रश्न काय विचारतात त्याच्यावर आहे ना. आता मी एक वायफळ नावाच्या पॉडकास्टसाठी, तर त्यांनी इतका गोड पॉडकास्ट केला की मजा आली गप्पा मारायला.
आता मी आरपारसाठी पॉडकास्ट केला, म्हणजे मी 2 किंवा 3च पॉडकास्ट केले. मी फार पॉडकास्ट करतच नाही. कारण मला असं वाटतं की माझ्याकडे काहीतरी बोलायला तर पाहिजे. बरोबर. आणि हल्ली कोणाला ऐकून घ्यायला वेळ कुठे आहे? आणि तो प्लॅटफॉर्म पण तसा पाहिजे. नाही, आणि तो हल्ली नोबडी हॅज द टाइम. हल्ली आपण रिॲक्ट आणि रिस्पॉन्ड, सायन्स सांगतं, विज्ञान सांगतं की रिॲक्ट आणि रिस्पॉन्ड ह्याच्यात फरक आहे. आता आपण ऐकतो टू रिॲक्ट, नॉट टू रिस्पॉन्ड. सगळं वाक्य ऐकल्यानंतर त्याचं आकलन न करता उत्तर देणं म्हणजे रिॲक्ट होणं. बरोबर. आणि सगळं वाक्य ऐकल्यानंतर त्याचं आकलन करून ते समजून त्यावर बोलणं किंवा व्यक्त होणं म्हणजे रिस्पॉन्ड. आता रिस्पॉन्ड कुठे करतो? आता एक कुठेतरी रीलचं एक काहीतरी एक लाईन येते, 1-2 वाक्याचं रील बनतं शॉर्ट्स, आणि त्याच्यावर लोक ट्रोलिंग सुरू करतात. कारण त्यांनी अख्खं ऐकलेलंच नसतं, त्याचा कॉन्टेक्स्ट काय, त्याचा विषय काय, ते काय अनुषंगाने बोललं गेलं हे कोणी ऐकतच नाही. मग तुला भीती वाटते मग की असं कुठेतरी काहीतरी व्हायरल व्हायचं आणि आपल्या उत्तरांना नाही रे, troll मला व्हायचं? जाम ट्रोल करतात, मला काय भीती वाटायची? तू एक्सेप्ट केलेलं नाही ते केलं ते hero. ही रियालिटी आहे ना. पण ह्यांना शिवाय नाही वाटत की नाही, तशा बाबतीत नाही की जे ट्रोलर संस्कृती वाढली की कंटेंटचं ते हे झालं की पण आता तर- दुसऱ्यांना आता ट्रोल तर- करायचा. पण आता तर पेड ट्रोलर्स पण आहेत ना. आता तर तुला अनेक लोक, म्हणजे मध्ये मला एक कोणतरी भेटलं होतं, मी नाव नाही घेणार, ते मला असं ओपनली म्हणले की अरे त्यांचं काहीतरी काम होतं माझ्याकडे, ते मला भेटायला आले ते कामासाठी, अमुक अमुक कार्यक्रम वगैरे. तर ते म्हणले की आम्ही तुम्हाला सतत ट्रोल करत असतो, असं त्यांनी मला तोंडावर सांगितलं. म्हटलं का? ते नाही, आम्हाला जर आमचं पेज व्हायरल कमी व्हायला लागलं की आम्ही तुम्हाला 2 दिवस ट्रोल करतो, मग आम्हाला परत ट्रॅक्शन येते, मग आम्ही परत तुम्हाला सोडून देतो. तुम्ही आमचं वेफर आहात, स्नॅकिंगचे. आम्हाला जेव्हा वाटलं की जरा व्हायरलिटी कमी येते की आम्ही तुम्हाला ट्रोल करतो. असं ते तोंडावर म्हणले मला. आणि तू काय रिएक्ट केलं? मला बरं वाटलं. म्हणजे त्यांना त्यांचं चॅनल चालवायला माझी गरज लागते ना. ते मान्य करतील की हा भाग वेगळा, पण मला तर शाबासकी मिळाली ना मित्र. तू काय रिसीव्ह करतोस त्यातनं ते फार महत्वाचं आहे. तू जरी रिसीव्ह केलंस की अरे हा मला ट्रोल करतो, तर दुश्मनी होईल. तू जरी रिसीव्ह केलंस की अरे बापरे मी इतका मोठा आहे की ह्याला माझी गरज लागते मोठं व्हायला, तर तू भारी झालास ना मित्रा. तू काय ग्लास अर्धा रिकामा का अर्धा भरलेला हे तुला ठरवता आलं पाहिजे. पण दादा एवढं सगळं कळायला म्हणजे आधी आता मला हे सगळं की ठीक आहे, लोक बोलतात वगैरे, आपण एक्सेप्ट करतो. आधी आपण असे नसतो. आपण हा. पहिल्यापासून जरा मी पण नव्हतो, मलाही राग यायचा. मी हा, चिडतो. म्हणजे तू जबरदस्त भांडणं केली असतील, तू लेम नाही, लोकांना मारलं अजिबात असणार, असं नाही, काही मारलं बिरलं कधीच नाही. मला असं वाटतं की मला असं वैयक्तिकरित्या वाटतं की जी गोष्ट बोलून समजवता येईल त्यासाठी मारामारी करायची गरज नाही. नाही. पण आधी तू भांडणं केलीस, भांडणं खूप college केले, हो, मित्रांसाठी खूप भांडणं केली, प्रॉपर मारले, मारामारी केल्या, मित्रांसाठी. त्याच्यामुळेच मग आता तू जरा शांत झालं की तू सगळं ते पाहिलंय ते जग. पण नाही, ते जग पाहिलं आणि मला असं वाटतं की ते वर्थ नाही ना. म्हणजे कोणीतरी मैत्रिणीची छेड काढली तर त्याला मारणं, त्याच्या मागचं लॉजिक खूप स्ट्रॉंग आहे ना. माझा राग खूप स्ट्रॉंग आहे. बरोबर. आता कोणतरी मला इंस्टाग्रामवर खाली काहीतरी वाईट बोलते म्हणून त्याच्याबद्दल हेट्रेड करणं माझ्याकडे एवढा वेळच नाही. मला आय जस्ट ब्लेस द पर्सन. मला वाटतं की देव त्याचं भलं करू, आणि आय मूव्ह. कारण मला माझं काम करायचं आहे, मला माझी लेगेसी तयार करायची आहे, मला माझा किल्ला बांधायचा आहे, मला माझं एम्पायर उभं करायचं आहे. मला त्याच्या घरावर दगड मारण्यात वेळ वाया घालवायचंच नाही. मला ना तुझ्यासोबत बोलताना एक काय भारी वाटतं माहिती का, तुझ्याकडे प्रत्येक प्रश्नाची उत्तर आहे. तू कुठेतरी ते असं म्हणत नाही की हे कट करू, हे नको किंवा हे, आणि तो आल्या सांगितलं काय विचारायचे ते विचार. म्हणजे ते एकतर असं जेव्हा आपण पूर्ण आपल्याला माहिती असतं तेव्हा ते येतं की हा ठीक आहे, मी एक्सेप्ट केलं, मला माहिती मी असं आहे. काय वाटतं असं 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 काय आहे तुझ्यात? मला असं वाटतं की समाधानी आहे मी जिथे आहे तिथे ना. एकदा तुम्हाला ती स्टेबिलिटी आली की मग तुम्हाला फरक नाही पडत की तुला काय वाटतं आणि ह्याला काय वाटतं. जर तुम्ही ह्याच्यात गुंतत गेलात तर तुम्ही कधीच सुखी नाही होऊ शकत. मला काही वाटत माझ्याकडे रेंज रोवर आहे काइंड ऑफ ते मी तर हे पण बोलत नाही, मी फक्त रेंज रोवर घेऊन बाहेर जातो. हे तरी बोलून का तोंडाची वाफ वाया घालवायची. तर मला असं वाटतं की मी आयुष्यात काय केलंय हे सांगायला माझ्या आसपासच्या गोष्टी पुरेशा आहेत. मी कशाला सांगून वेळ वाया घालू. लय पुस्तक वाचतो तू. हा, मी वाचतो खूप. तुझ्या उत्तरातूनच ते दिसून येते की मी खूप वाचतो, मला खूप आवडतं वाचायला. असं काय स्पेसिफिक वाचतो की सगळं. मी एका वेळेला 4-5 पुस्तक वाचतो. मला जरा वाचण्याचं ऑड आहे. पहिलं वाचलं की आता नंतर सवय लागली, नाही, acting सुरुवातीला सुरू मी एक पुस्तक वाचायचो एका वेळेला, पण नंतर माझं लक्षात आलं की मला मूड प्रमाणे वाचायला आवडतं. त्यामुळे माझ्याकडे नेहमी 4-5 पुस्तकं असतात.
म्हणजे आता उदाहरणार्थ ह्याचं मी 52 पानं वाचलेत, त्याची 68 पानं वाचले, त्याची 12 पानं वाचले, त्याची 203 पानं वाचले, त्याची 84 पानं वाचलेत. आज रात्री झोपताना मला वाटतं की आज काय वाचलं पाहिजे, आज हे वाचलं पाहिजे. मग त्या मूडचं मी उचलतो आणि ते वाचून झोपतो. उद्या मला वाटतं की नाही ते आता आज ते वाचलं पाहिजे. सो मी वेगवेगळ्या मूडचे 4-5 पुस्तकं एका वेळेला वाचत असतो. मी जेवढ्या लोकांना भेटलोय, ज्या लोकांना जे खरंच आयुष्यात सक्सेसफुल आहे, त्यांच्या आयुष्यातलं कॉमन पॉईंट कुठलं असेल तर ते पुस्तक आहे आणि वाचणं. आणि जे तुझ्यात मी पाहतोय की ते वाचणं खूप कमालीचं आहे मित्र. काय काय फरक पडतो एखाद्याच्या आयुष्यात वाचण्याने? खूप समृद्ध होता तुम्ही. वाचन तुम्हाला खूप प्रश्नांची उत्तर देतं तुमची. वाचन तुम्हाला खूप अनुभव देतं. अदरवाईज तुम्हाला ते अनुभव घ्यायला लागतात ना. वाचण्यातनं ते अनुभव तुम्हाला न घेता येतात. आणि वाचणं तुम्हाला खूप लेवल हेडेड बनवतं. कारण तुम्ही लोकांचे विचार वाचता, त्यांचं म्हणणं वाचता, त्यांचं पॉइंट ऑफ व्ह्यू वाचता. कधी फिक्शन वाचता, कधी फॅक्ट वाचता, कधी कविता वाचता. तुम्हाला खूप तुमचं ब्रेन इतकं इव्हॉल्व्ह होतं वाचण्याने. वाचण्यासारखा दुसरा मित्रच नाही. पुस्तकासारखा दुसरा मित्र नाही. अनफॉर्च्युनेटली तुमचं जनरेशन वाचत नाही हल्ली खूप. वाचलं पाहिजे, खूप वाचलं पाहिजे. आणि आपल्याकडे केवढं आहे वाचायला. एक 5 पुस्तकं तुम्ही आयुष्यात ही वाचाच. रारंगढांग काय ते? पुस्तक आहे. राजा शिवछत्रपती, दी अल्केमिस्ट, द मॉन्क हू सोल्ड हिज फरारी, व्यक्ती आणि वल्ली. जे पहिलं पुस्तक सांगितलं ते कुठल्या जॉनरचे आहे? रारंगढांग वाच. म्हणजे असा ड्रामा, असं थ्रिल फार कमी वेळा अनुभवलंय मी. वा, पहिल्यांदा असं वेगळं पुस्तक कुणीतरी सजेस्ट केलं मला. मी तुला व्हॉट्सअप करतो नंतर. 100%. दादा, पण शेवटच्या टप्प्यात आलोय. मी ना एक सेगमेंट सुरू केलाय ज्याच्यावरती तू पण भरपूर वेळा आत्ता रिसेंटली न्यूजमध्ये खूप पाहिलं असेल. खूप त्याच्यावरती कॉन्ट्रोवर्सीज होतात, हे होतात, ते होतात. आणि आपण तो दिवस पण सेलिब्रेट करतो. पण त्यासाठी काय करावं लागतं हेच माहीत नाही. मी एक असं सेगमेंट सुरू करतोय, मराठी बोललंच पाहिजे. म्हणजे मराठी जे आहे आता जे कूल बनण्यासाठी कॉलेजेसमध्ये मी जे अनुभव घेतोय, मी जे आजूबाजूला पाहतोय, रोज कुठली तरी कॉन्ट्रोवर्सी आहे की नाही, कुठला तरी एक माणूस तो मराठीत बोलत नाही, मग जातात, मग त्याला सांगतात नाही, तो म्हणणार मी नाही मराठी बोलणार, असं तसं. आणि आपली लोक त्याला सांगतात की मराठी बोललं पाहिजे, जे की चांगले आहे. पण खालच्या लेवलला काय होतं माहिती, म्हणजे यंगस्टर्स लेवलला किंवा मी कॉलेजेसमध्ये पाहतोय, जेव्हा मी पण कॉलेजमध्ये होतो, कूल बनण्यासाठी, चिल करण्यासाठी हिंदीत बोललं जायचं एकमेकांसाठी. अरे तू पण मराठी, मी पण मराठी आहे, पण आपण हिंदीत बोलणार. इंग्लिश बोलणाऱ्यांचा क्राऊड वेगळा झाला, ते एकदम स्टँडर्ड, आणि मराठी कुठेतरी सबस्टँडर्ड होत चालली आहे. तू पहिल्यापासून मराठीतच म्हणजे मराठी मूवीजच केल्यात, तुला ते हिंदीत केलं नाही केलं, तू सांगितलं त्याचा आन्सर. मराठी टिकण्यासाठी काय केलं पाहिजे असं तुला वाटतं? मराठी वाचलं पाहिजे, मराठी बोललं पाहिजे, मराठी पाहिलं पाहिजे, मराठी ऐकलं पाहिजे. केवढं सरळ उत्तर दिलं तू डिरेक्टली की. मग हे जे लोक आता जे करतात ते मराठी नाही, आपण एखाद्या भैयाकडे गेलो, त्याला आपणच स्वतःहून सुरू करतो की अरे भैया वो पाणीपुरी कितनी को दी, ये दो वो दो. आता समजा रिक्षात चालले, भैया इधर जाओगे का. मराठीत आपणच बोलत नाही आधी. आपण मला असं वाटतं की ती मराठी माणसाची माणुसकी आहे. मराठी माणूस मनाने असा आहे की तो समोरच्याला कम्फर्टेबल करायला जातो. बरोबर. म्हणजे मी जर माझं वाटलं की हा अमराठी आहे, तर अरे त्याला नको त्रास व्हायला माझी भाषा कळायला, म्हणून ते चांगुलपणात न होतं बहुतांश वेळा. त्याच्यात मला म्हणजे त्या माणसाला मराठीचा अनादर करायचा नसतो. बरोबर. समोरच्या माणसाला आपल्या राज्यात, महाराष्ट्रात कम्फर्टेबल वाटावं, छान वाटावं, त्याला तिथला नाही याची जाणीव होऊ नये म्हणून बहुतांश मध्यमवर्गीय मराठी माणसं म्हणून हिंदीत सुरू करतात. बरोबर. त्याच्यात त्यांना हिंदीत बोलायचं असतं, हा मुद्दा नाही. मराठी माणसाचा चांगुलपणा आहे हा. पण मला असं वाटतं की ह्याचा जर कोणी गैरफायदा घेत असेल, म्हणजे आता मी जर त्याला विचारलं की कैसे आप मेरे को एक पाणीपुरी देना, तर मी त्याचा मान राखला ना, मग त्यांनी सांगायला पाहिजे मला की मला मराठी येतं, मैं मराठी में बात करतो.
आणि जर मला असं लक्षात आलं की तो मराठी बोलायला उत्सुक नाही, तर मी मराठीतच बोलणार. कारण महाराष्ट्रात तुम्हाला मराठी आलं पाहिजे. तुम्ही इंग्लिश बोला, हिंदी बोला, तो तुमचा चॉईस आहे. कारण बरोबर तसं आता फिल्म लाईनमध्ये काय होतं सांगतो, आम्हाला खूप हिंदी बोलावं लागतं. बरोबर त्याचं कारण पण सांगतो. आमच्याकडे सर्व भाषिक लोक, आमचा लाईटमन असतो तो साऊथ इंडियन असतो, बरोबर त्याला मराठी येतच नाही. पण तो लाईटमन उत्तम असतो किंवा कॅमेरामन उत्तम असतो, त्यामुळे त्याला घेतलेलं असतो. पण त्याला मराठी येत नाही, मग त्याला सांगायला हिंदी. त्यामुळे आमच्या फिल्म लाईनची प्रत्येक ऑक्युपेशनची एक भाषा बनत जाते. बरोबर ते आमची भाषा हिंदी बनत गेली ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. कारण सर्व प्रांतातली लोक असतात. ते पण आता मी मराठी फिल्म करतो ते बहुतांश वेळा मराठी बोललं जातं, कारण मोस्ट ऑफ द टेक्निशियन्स मराठी असतात. पण एखादा कॅमेरामॅन आहे जो साऊथचा आहे, एखादा VFX वाला आहे जो एकदम चास्ट नॉर्थ इंडियन आहे, त्याला नाही कळत. आता ते पण मुंबईत राहायला तुम्ही तर 2-5 वर्षात तुम्हाला येतच, पुण्यात राहायला तुम्हाला 2-5 वर्ष येतच. पण परत तेच, ज्यांना जे जेन्युइनली रिस्पेक्ट करतात ना महाराष्ट्राला मराठी लोक, ते मराठी बोलण्याचा प्रयत्न करतात. बरोबर त्यामुळे जिथे तुम्हाला असं वाटेल की त्याला मराठी येतं आणि तरी तो बोलत नाही, तुम्ही मराठीचा हट्ट धरलाच पाहिजे. आणि म्हणजे परत तेच, तू भारतीय असतो तोपर्यंत मी भारतीय, तू जात चांगलीस तर मी हिंदू. बरोबर तसंच की तू माझ्या भाषेचा मान ठेव तोपर्यंत मी तुझ्या भाषेचा मान ठेव. तू माझा अवमान करायला लागलास तर मग मी हार्डकोर मराठी आहे, मग मराठीतच बोलायला लागेल. जसं मी एअरपोर्टला मराठीतच बोलतो, कारण मुंबई एअरपोर्ट आहे ना. समोरचा जर मला पोलाइटली म्हणला की सॉरी सर लेकिन मुझे नहीं आती, म्हणजे ठीक आहे मैं ये बोल रहा हूँ ऐसा 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 लेकिन आप मराठी सीखो. बरोबर हे सांगणं तर होऊ शकेल, तो 15 दिवसापूर्वी आला असेल, मला काय माहिती. पण ते तो कसं सांगतोय, त्याचा सांगण्यामागचा ॲटिट्यूड काय आहे, तो माझाच सांगतोय का तो विनवणीने सांगतोय, हे खूप मॅटर करतं. तो जर माज करत असेल तर मग मी मराठीतच सांगणार. तुला नाही असेल कळत तर तू दुसऱ्या कोणाला तरी विचारून ये आणि मला उत्तर दे. मी मराठीत बोलणार. मग महाराष्ट्रातल्या लोकांनी, मराठी लोकांनी, जसं तू सांगितलंच मराठी बोललं गेलं पाहिजे, पण डे टू डे मध्ये काय काळजी घेतली गेली पाहिजे की जेणेकरून मराठी टिकेल? माझ्यापुरतं मी माझ्या मुलांना तेच सांगतो, सेम मराठी बोललं पाहिजे, मराठी पाहिलं पाहिजे, मराठी ऐकलं पाहिजे, मराठी वाचलं पाहिजे. सोपं आहे, बरोबर. इतकं बेसिक आहे. तर तुझ्यासाठी मराठी काय आहे नक्की? आई आहे, आई आहे. म्हणजे बाकीच्या भाषांचा मी आदर करतो. ती मावशी असेल, आत्या असेल, काकू असेल, त्यांचा आदर आहे. पण ते आईची जागा नाही घेऊ शकत. किंवा आई आहे म्हणून मी त्यांचा अपमान नाही करणार, त्यांचा आदर करीन मी. पण माझ्या आईचा अनादर होत असेल तर नाही. जर माझी काकू आहे, माझी मावशी आहे, माझी आत्या आहे, तर तिने माझ्या आईचा आब राखला पाहिजे. बरोबर. जर ती चार चौघात माझ्या आईचा अपमान करायला लागली तर मग मी माझ्या आईचा मुलगा आहे. काकू म्हणून, मावशी म्हणून, आत्या म्हणून मी त्यांचा मान राखणार, कारण मी लहान आहे वयाने त्यांच्यापेक्षा. पण ते माझ्या आईचा मान राखतायत तोपर्यंत. बरोबर. ते जर माझ्या आईला टोचून बोलले तर मी माझ्या आईचा मुलगा आहे. मराठी ही आहे माझ्यासाठी. जे मुलं आता जी पिढी तयार होतीये, कुठेतरी मराठी जे बोलतात कॉलेजेसमध्ये वगैरे वगैरे, मी जे पाहिलंय त्यांना थोडंसं सब स्टँडर्ड वाटतं, कारण की आजूबाजूचे लोक त्यांना फील करून देतात, आजूबाजूची मुलं जी मराठीच असतात पण ते थोडंसं कूल बनायला इंग्लिशमध्ये बोलतात, हिंदीमध्ये बोलतात. त्या मुलांसाठी काहीतरी सांग ना, म्हणजे ज्यांना इंग्लिश बोलणं कूल आहे हे पहिलं डोक्यातनं काढून टाका. मी अशी अनेक इंग्रजी बोलणारी माणसं पाहिली जी ढ आहेत, ज्यांना काही, त्यामुळे हुशारी ह्याचा भाषेशी काही संबंध नाही. बरोबर. अनेक हिंदी माणसं पाहिली जी ढ आहेत आणि अनेक मराठी माणसं पाहिली जी कमालीची हुशार आहेत. त्यामुळे पहिले तर हा न्यूनगंड काढून टाकूया डोक्यातून. मी अस्खलित इंग्रजी बोलतो, मी अस्खलित हिंदी बोलतो, पण मला मराठी येत नाही म्हणून नाही. वेगवेगळ्या भाषा त्या आल्या पाहिजेत. कोणतरी फ्रेंच बोलत असेल, कोणतरी जर्मन बोलत असेल, कोणतरी जॅपनीज बोलत असेल, तो कौतुकाचा भाग आहे. बरोबर. पण मराठी ऐवजी नाही, मराठी नाही आणि ती भाषा असं नाही. मराठी हॅशटॅग बोललंच पाहिजे. मराठी बोललंच पाहिजे, महाराष्ट्रात बोललंच पाहिजे. म्हणजे नाही महाराष्ट्रात नाही बोलणार तर कुठे बोलणार? बरोबर. आत्ता साहित्य संमेलनाला आम्ही दिल्लीत गेलतो, तेव्हा जे अध्यक्ष होत्या बोळवळकर मॅडम, त्यांचं नाव विसरलं मी, त्यांनी एक छानशी कविता म्हणली होती की मराठी भाषेचा उगम कुठं झाला असेल, तर ते म्हणले जास्त डीपमध्ये न सांगता किंवा मला
एवढं आपण सायंटिफिकली नाही जाता किंवा कुठून शोध न लावता मराठी भाषेचा उगम तेव्हा झाला असेल जेव्हा आईने पहिली ओवी म्हणली असेल मराठी. आई ना म्हणजे मराठी भाषा माझ्यासाठी काय आहे, तर मला चालताना जर ठेच लागली तर मी ओ गॉड असं नाही म्हणणार ना. मी रोल्स रॉयस चालवू ना तर डिफेंडर चालवू, मी आईगच म्हणणार ना. ती मराठी आहे. किंवा कोणाचा तरी अगदी पोटतिडकीने राग आला तर तुझ्या हेच येणार ना, यू ब्लाडी असं नाही येणार ना. ती मराठी आहे. तुझ्या कोर मेमरीज आणि तुझं जे मूलतत्व आहे ते, तुझी विचार करण्याची जी भाषा आहे ती तुझी भाषा आहे, ती मराठी. आपण विचार इंग्रजीतनं करत नाही ना, मी तरी नाही. परत मी विचार मराठीतनं करतो. समोर मी बोर्ड मीटिंग मध्ये बसलो असेल, सगळे इंग्रजी बोलत असेल तर मी इंग्रजी उत्तम बोलतो, कारण त्यांना असं नाही वाटतं का मग की मला इंग्रजी येत नाही. पण मी सांगतो की मी महाराष्ट्रीयन आहे. ना सगळ्या गप्पा मारल्या. आता तुला एक त्याच्यातून एक अंदाज आला असेल की मी सिंगल आहे. मम्मी पप्पा पण बघणारच आहे पॉडकास्ट, त्याच्यामुळे मग ते शोधतात ते मला मुलगी वगैरे. माझी इच्छा नाही, पण जर तू सांगितलं तर स्थळ वगैरे चांगली येऊ शकतात. पण त्यांना मम्मी पप्पांना ही भीती आहे की लोकांना कळत नाही मी पैसे कमवतो का नाही, तुला कोण मुलगी देणार, तू बिझनेस करतोय, असले युट्यूब वगैरे चालून थोडी पैसे मिळतात. ते अजूनही म्हणतात तू जॉब कर. तर तू सांगितलं तर जरा काय काका काकूंना काय सांगू की चांगलं काम करतोय. असं असं मला बघ विचारू ना, तू डायरेक्ट बोल ना, म्हणजे असं स्क्रिप्टेड नाही नाही, मला असं वाटतं की खूप चांगलं काम करतोय आणि त्याला जे करायचं ते त्याला करू द्या. मी तुम्हाला इतकं, माझी त्याची फार जुनी ओळख नाही, ती 2 दिवसाची ओळख आहे आमची. असं नाही पण सांग ना दादा. नाही, खोटं कशाला बोलायचं. हा ते पण मला वाईब कळतो माणसाचा. माझी माणसांची परख जनरली चुकत नाही. तर मी तुम्हाला इतकं सांगतो की हा काहीतरी मोठं करणार आणि पॅशनेट आहे. काही दिवस न जेवता झोपू दे, काही दिवस काही स्वप्न तुटू देत, काही ठिकाणी अपयश येऊ दे, काही ठिकाणी त्याला खचू दे, हरू दे. मला असं वाटतं की तो गिव्हअप करणार नाही, तो त्याच्यावर मात करून पुढे जाणार आहे. आणि ते जर त्यांनी केलं, 2 गोष्टी होतील. जर त्यांनी गिव्हअप केलं तर तो तुम्ही सांगाल तिकडे लग्न करेल, नोकरी करेल, सोपं आयुष्य होईल. पण जर तो त्याच्यावर मात करून पुढे जाऊ शकला तर तो असं काहीतरी करेल की तुम्हाला त्याचा अभिमान वाटेल. मला असं वाटतं की हा चान्स घेऊन बघा. आणि ज्या असा एक व्हिडिओ मी तुझा दाखवेल त्या मुलीच्या वडिलांना की तू खरंच पैसे कमवतो का वगैरे वगैरे, आणि तुला मी माझ्या मुलीचा हात देऊ का, तू उत्तर दिलं का मग मी ते दाखवतोय बघा. मला अजून त्याची बॅलन्स शीट माहिती नाही, त्यामुळे मी खोटं बोलणार नाही. हा. त्यांनी मला बँक अकाउंट दाखवला की तुम्हाला सांगतो. ठीक आहे, पण मुलगा चांगला आहे ना, म्हणजे 2 दिवसाच्या ओळखीत कळत नाही. संपला विषय. मजा आली तुला दादा गप्पा मारून? खूप मजा आली, एन्जॉय केलं खरं. खूप असं घाईत होता, नंतर मग तू जरा सेटल झाला? नाही, घाईत तर मी असतोच. काय इतकं काम आहे मला. किती वाजले? 8:30 9? 9. हा 9 वाजले. 9 वाजून 10 मिनिटं. मला मुंबईत जाऊन एक मीटिंग करायची रात्री. जितके वाजता पोहोचेन मला एक अर्धा तासाची मीटिंग करायचीच आहे. सो मला पोहोचायला वाजणार 1 ते 1:30. मला एक मीटिंग करायची आणि मग मी 2 वाजता घरी जाणार. सो पण परत मला आवडतं हे करायला. म्हणजे मला कोणी बंदूक थोडी लावली की हे कर, नको करू. मी काय उपकार नाही करते कोणावर हे करू, मला करायचं म्हणून मी करतो, त्यामुळे मला मजा येते. आणि तू खूप कमी पॉडकास्ट केलेत, मग ह्या पॉडकास्ट बद्दलचा तुझा अनुभव काय? ऑड इंजिनियर आणि ऑड पॉडकास्ट. मला खूप मजा आली, खूप इंटरेस्टिंग पॉडकास्ट झाला. मला मनापासून असं वाटतं की ज्या पॉडकास्टमध्ये फक्त व्ह्यूज आणि व्हायरलिटीचा विचार होतो ती पॉडकास्ट करायला मला मजा येत नाही. ज्या पॉडकास्टमध्ये खरंच गप्पा मारणं हा उद्देश असतो ती पॉडकास्ट करायला मला मजा येते. मला असं वाटलं की आपण गप्पा मारल्या, माहिती नाही आपल्याला की व्हायरल होईल का नाही, किंवा व्ह्यूज आवडेल का नाही, किंवा ट्रोल होईल काय, जे काय होईल, पण काहीतरी इंटरेस्टिंग देवाणघेवाण झाली. आणि आपण अगदी सुरुवातीला जे बोललो होतो की हल्ली बोलणं कमी झालंय, हल्ली संवाद आणि सुसंवाद कमी झालाय. तर तो झाला. मला तुझ्याकडनं काही गोष्टी शिकता आल्या, तुला होपफुली माझ्याकडनं काही गोष्टी कळल्या असतील. सो आपण दोघेही इंटरव्ह्यूच्या आधी माणसं म्हणून जे होतो त्याच्यापेक्षा एक पाऊल निदान पुढे यायचा प्रयत्न केला या इंटरव्ह्यू मधनं दोघांनी. बरोबर. अँड आय थिंक दॅट्स अ गुड पॉडकास्ट. क्या बात आहे, मोठी कॉम्प्लिमेंट दिली. जाता आता सांग ना, पिक्चर जरा सांग ना, काय विषय जरा. ते टीजर मधून एकतर कळत नाही तुला. सुशीला आणि सुजित 2 माणसं अनोळखी, एकमेकांची कोण अजूनही आपल्याला माहिती नाही, एका खोलीत अडकतात, दरवाजा बंद होतो
आता 18 एप्रिलला कळणार की माणसं एकमेकांची कोण आहेत, ती का अडकलेत, का त्यांना कोणीतरी अडकवलंय, तो दरवाजा बंद झालाय का कोणीतरी केलाय, आणि मग तो दरवाजा उघडतो का, उघडला तर कसा उघडतो, ते कसे बाहेर येणार, कसे सुटणार. आणि ह्या सगळ्यांबरोबर अनेक अजून चेहरे दिसत आहेत. सुनील तावडे दिसत आहेत, रेणुका दफ्तरदार दिसत आहेत, अजय कांबळे दिसतोय, सुनील गोडबोले दिसत आहेत, प्रसाद ओक दिसत आहेत, अमृता खानविलकर दिसते, नम्रता संभेराव दिसते, अथर्व सुनामे दिसतोय. ही सगळी माणसं, हे जर दोघे आत अडकलेत तर ही सगळी माणसं काय करतायत. बरोबर. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं 18 एप्रिल. जर तुम्हाला बघायची असतील तर चित्रपटाचं दार उघडणार आहे 18 एप्रिलला. पण या निमित्ताने मी तुम्हाला अशी कळकळीची विनंती करतो की आत्ताची वेळ अशी आहे की मराठी माणसांनी मराठी चित्रपटांसाठी आपल्या मनाची दारं पण उघडली पाहिजेत. तर चला मराठी चित्रपटांसाठी मराठी मनाची दारं उघडूया. वा. सुशीला सुजित थिएटरमध्ये बघूया 18 एप्रिल पासून. मी पण येतो ये, दोन्हीकडे, नक्की, प्रीमियरला वगैरे 100% सगळीकडे येतो. भेटूया. आणि जाता आता पुढच्या पिक्चर मध्ये थोडासा कुठं दिसायचा जर मिळालाच रोल, म्हणजे आपली मैत्री झाली, 2 दिवसाची ओळख आता 2 तासाच्या पॉडकास्ट मध्ये पण झाली, बघ कुठं म्हणजे कुठे setting माझ्याबरोबर नाही लावते करतोयस? म्हणजे. मी फ्लॉप हिरो आहे रे. मी नाही म्हणलेलं, ते लोक म्हणतात. आणि कोण म्हणलं एडिट करून टाकू, पण नाही आवडेल मला. होय. मला पण लोक नाव आठवतात चांगलं पॉडकास्ट एवढा काही विषय नाही ना. नाही, मला नाही, मी तुला म्हणतो. मी पण, मला माहितीच आहे मी काय. मला पण, म्हणून मग आपण एकत्र आलो तर अजून माझ्या मजा येईल. हा करूया काहीतरी एकत्र. बघा, मी तुला क्लिप दाखवून आता. Done. क्या बात आहे. काहीतरी मम्मी एकत्र पप्पा करूया. खुश होतील की जरा शेवट काहीतरी गोड झाला. गोड झाला. भेटूया, हा. करूया काहीतरी नक्की. यस. आणि तुझे जे फॅन्स आहेत, जो तू फक्त पहिलं मराठी ऍक्टर आहे ज्याचा फॅन क्लब वगैरे, ज्याला फॅन क्लबच्या पेजला 1-1.5 लाख फॉलोअर्स आहेत, असा 2 फॅन क्लब्स आहेत, दोघांनाही लाख पेक्षा जास्त. हा, म्हणजे जे टीम स्वप्नील आणि स्वप्नील FC. असं तू पहिलंच मराठी ऍक्टर आहे ज्याच्या फॅन क्लबला एवढं फॉलोअर्स आहे. या सगळ्या फॅन्सला सांग ना की ऑड इंजिनियरचे पण 1 लाख करायचे आहेत आपल्याला. म्हणजे कसं करू आपण काहीतरी जरा असं. ऑड इंजिनियरच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबायला विसरू नका. इंजिनियर आहे, थोडा ऑड आहे पण मस्त आहे. विषय ऑड आहे आपला. हम्म. दादाचा पिक्चर येतोय, 100% जावा, सगळ्यांना घेऊन जावा. जे तुम्ही तुमच्या बेंचिंगला पार्टनर जो कोणी असेल, जो कोणी FWB असेल, जे कोणी तुमचे FWB तेच म्हणजे फ्रेंड्स विथ बेनिफिटचा शॉर्ट. अच्छा, असं लई मोठं कुठं बोलत फ्रेंड्स बसायचं. विथ बेनिफिट हा, शॉर्ट म्हणजे फॉर्म. विचारताना FWBच टाकायचं रे, एवढं कुठे टाकायचं. बर. तर जे तुमचे रिलेशन असतील त्या सगळ्यांना घेऊन जावा त्या पिक्चरला. बेंचिंग वाल्याला पण न्या, सिच्युएशन वाल्याला पण न्या, आणि घोस्टिंग गोस्टिंग वाल्याला पण न्या, नेटफ्लिक्स अँड चीज वाल्याला पण घेऊन जा. नेटफ्लिक्स अँड चिल, हे नवीन तुमच्या कळलं मला. सगळ्यांच्या पिक्चरची उत्तरं त्या पिक्चर मधून कळलं. मिळतील तुम्हाला 100%. डन. ठीक आहे, चला दादा चीअर्स करून हे करतो, पाणीच Cheers. पितो आणि आम्ही असं एड करता. चीअर्स.